नो कमेंट्स. तो बाबा येडा आहे आणि तू पण येडी आहेस का? बस. पेन घे. पेन घे इकडे तू. बाई घेऊ दे. बंद कर. हुर्र. का बोले? बंद करा. लक्ष द्या इकडे. चला बघा. नाव वी विल स्टडी अबाउट द काय असणार आहे कॅन्सर. राईट ना. कॅन्सरच्या बद्दल मी तुम्हाला बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन ही क्लिअर करून टाकलेली. कॅन्सर कॉज कसा होतोय, त्याचे रिझन काय असणार आहेत, काही कार्सिनोजेनिक कंपाऊंड आपण डिस्कस केले होते. राईट ना. देर आर व्हॉट काइंड ऑफ कार्सिनोजेनिक कंपाऊंड? फोर टाइप्स. फर्स्ट वन फिजिकल, देन केमिकल, देन बायोलॉजिकल अँड लास्ट वन राईट ना. रेडिएशन मध्ये दोन टाइप आहेत, आयोनायझिंग अँड नॉन आयोनायझिंग. आयोनायझिंग मध्ये किती एक्झाम्पल होते? फर्स्ट वन इज अ, देन आणि नॉन आयोनायझिंग मध्ये इथपर्यंत पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे. फिजिकल मध्ये हा फिजिकल स्किन बरोबर काय असणार आहे, ते रिॲक्ट होताना बघायला भेटणार आहेत. मग ते रेडिएशन्स मध्ये आपण काय केलं माहिती का, सेपरेशन जरा घेतलेले आहेत. फिजिकल मध्ये ते एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहेत. फिजिकलच्या कन्सर्न मध्ये तुम्हाला हे रेडिएशन इन्फेक्शन कॉज करतात. बट फिजिकलच्या केसमध्ये अदर पण एक्झाम्पल येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं काय असणार आहे, कांगरी म्हणून. और इव्हन काय असणार आहे, काही टीथ जर का बेसिकली शार्प टीथ झाले तर ते पण फिजिकल केसमध्ये येणार आहेत. सो ते कॅटेगरी येणार आहे आणि यांच्यामध्ये रेडिएशन हे फिजिकलच्या अंडरच येतील. फक्त सिच्युएशन अशी आहे की ते रेडिएशन आपल्या फिजिकल स्किनच्या डायरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येतात. राईट ना. त्याच्यामध्ये एक डिसीज येताना बघायला भेटणार, झिरोडर्मा पिगमेंटेशन म्हणून. राईट ना. तो दाखवणार त्याच्यामध्ये आपण डिस्कस करून घेऊया. सो फिजिकलच्या अंडरच येणार आहेत, वेगळं काय असं नाहीये. बट आता ज्यावेळी या टाईपच्या सेल्स राईट ना, किंवा अशा टाईपच्या बेसिकली कार्सिनोजेनिक कंपाऊंड आपल्या स्किनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार, आपल्या फिजिकल सिस्टमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळी, त्यावेळी सिच्युएशन काय होती ते समजून घ्या. बॉडीमध्ये कॅन्सरला डेव्हलप करण्यासाठी, ट्युमरला डेव्हलप करण्यासाठी इन जनरल मध्ये एक मेकॅनिझम परफॉर्म केलं जातं. त्या मेकॅनिझम मध्ये चार स्टेप आहेत. पहिलं असतंय इनिशिएशन, दुसरं असतंय प्रमोशन, तिसरं असतंय तुमचं प्रॉलिफरेशन आणि चौथं असणार आहे मेटास्टॅसिस. काय असणार आहे? मेटास्टॅसिस. कमॉन, फर्स्ट वन इज अ इनिशिएशन, सेकंड प्रमोशन, देन प्रॉलिफरेशन आणि मेटास्टॅसिस. तर मेकॅनिझम काय असणार आहे, कसं असणार आहे, ते आपण डिस्कस करून घेतोय. बघा काय काय असणार आहे. कमॉन, फर्स्ट वन इज व्हॉट? इनिशिएशन, सिएशन. राईट ना. सेकंड वन जे बघायला भेटणार काय असणार आहे? प्रमोशन. प्रमोशन होताना बघायला भेटणार आहे. देन थर्ड वन काय असणार आहे? प्रॉलिफरेशन. राईट. लास्ट वन काय असणार आहे? मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस. ओके ना. मेटास्टॅसिस. ओके. तर कंडिशन काय असणार आहे, कशी असणार आहे बघा, समजून घ्या. अर्लियर केसमध्ये जेव्हा कधी एखादी नॉर्मल सेल तुम्ही जर का कॅन्सर डेव्हलप, हाव कॅन्सर डेव्हलप ना, कॅन्सरच्या बद्दल आपण इथं मेनली डिस्कस करून घेतोय. कॅन्सर कसा डेव्हलप होतो किंवा एक बेसिकली ट्युमर कसा डेव्हलप होणार आहे, त्या प्रोसिजरमध्ये मेनली मेन्शन करून गेलेत. सो इन जनरल मध्ये तुम्ही ध्यानात ठेवून घ्या, IPPM. कमॉन, कोणतं मेकॅनिझम असणार आहे? IPPM. राईट ना. IPPM. ओके. सो इन जनरल मध्ये जर सांगायला गेलो तर कंडिशन अशी क्रिएट होणार आहे की एक कोणतीही जर का तुम्ही नॉर्मल सेल इथं कन्सिडर केली, राईट ना, ही तुमची काय असणार? नॉर्मल सेल आहे. ह्या नॉर्मल सेलच्या आत काय असणार आहे? तुमचा एक न्यूक्लियस बघायला भेटणार आहे. न्यूक्लियसच्या आत एक जीन बघायला भेटणार आहे. दॅट जीन वी कॉल्ड एज व्हॉट? एस सेल्युलर ऑन्को जीन. राईट ना. सेल्युलर ऑन्को जीन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. ही तुम्हाला बेसिकली जीन बघायला भेटते. जेव्हा ही जीन कोणत्याही कार्सिनोजेनिक कंपाऊंडच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, त्यावेळी ही जी तुमची नॉर्मल सेल असणार आहे, कोणती सेल असणार आहे? नॉर्मल सेल. मेनली मेन्शन करून घ्या, ही तुमची काय नॉर्मल सेल येताना आहे. ही नॉर्मल सेल अल्टिमेटली डेव्हलप होताना बघायला भेटणार कशामध्ये? एका ट्युमर मध्ये. और ट्युमर सेल और कॅन्सर सेल मध्ये काय असणार आहे? डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इनिशिएशन झालं. काय झालं? इनिशिएशन झालं. इनिशिएट झाली ना आपली नॉर्मल सेल, आता कन्वर्ट व्हायला लागलं ट्युमर मध्ये और कॅन्सर सेल मध्ये. म्हणजे इथे फर्स्ट स्टेप माझी इथे परफॉर्म झाली, इनिशिएशन. सो इथं मी मेनली मेन्शन करून देईन. काय लिहिणार आहे बघा इथं, तुमची तीच एक बेसिकली सेल आता कशी झाली तुमची ट्युमर सेल मध्ये डेव्हलप होताना बघायला भेटणार. राईट ना. ही माझी काय झाली? ट्युमर सेल. ट्युमर सेल और कॅन्सर सेल, की जिच्यामध्ये जो न्यूक्लियस होता, त्या न्यूक्लियसच्या आतमधली जी जीन होती, कोणती? सी ऑन्कोजीन. नाव कुणी? का? हा. इथे जे बेसिकली बघायला भेटणार आहे, ही जीन असणार आहे, ही कोणती झाली आता मला सांगा. येस. काय बनणार आता? ही व्ही ऑन्कोजीन मध्ये काय असणार आहे? डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. सांगा इथपर्यंत प्रॉपर्टी तुम्हाला समजते का? नाव तर ही जी प्रोसिजर असणार आहे, जतिमट काय असणार आहे? इनिशिएशन. इनिशिएशन बेसिकली काय असणार आहे? ते होताना बघायला फर्स्ट स्टेप ऑफ काय असणार आहे? येस, कॅन्सर डेव्हलपमेंटचे होताना बघायला भेटणार आहे. आता जनरली काय होणार आहे बाळांनो, जेव्हा कधी हा ट्युमर सेल बनलेला असणार आहे, आपल्या बॉडीमध्ये काही असे प्रमोटर असतात, नॅचरली और आर्टिफिशियली. कसे असणार आहेत? नॅचरली
और आर्टिफिशियल येताना बघायला भेटणार आहे. सो असे जर का प्रोमोटर या ट्युमरच्या सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आले तर बघा कार्सिनोजेन अँड प्रोमोटर्स आर डिफरंट. क्लिअरली सांगून घेतो बघा. कार्सिनोजेन नॉर्मल सेलचं कन्व्हर्जन ट्युमर मध्ये करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. बट प्रोमोटर आर द रिस्पॉन्सिबल फॉर द इन्क्रीज द नंबर ऑफ काय असणारे ट्युमर सेल. अंडरस्टँड होतंय? दोघांचं मिनिंग सेम आहे का? नाही, डिफरंट डिफरंट आहेत. प्रोमोटरचे ऍक्शन बिफोर द कॅन्सर और आफ्टर द कॅन्सर सांगा सेल. आफ्टर द कॅन्सर सेल आहे की ज्यांचा नंबर वाढवण्यासाठी, आणि कार्सिनोजनची बिफोर द बेसिकली कॅन्सर कंडिशन, कारण की कॅन्सर कॉज करण्यासाठी येस कार्सिनोजन कंपाऊंड इथं मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहेत. म्हणजे आता ही सेल जी असणार आहे ती कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार आहे? एका प्रमोटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. अरे सर नो, कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणार आहे? प्रमोटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येताना बघायला भेटणार आहे. तर इथं काय प्रमोटर आपण इथं काय करू की मेनली डिस्कस करून घेऊया, राईट ना. आता हे प्रमोटर जे असणार आहेत एस्पेशली जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर काही बॉडीमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत. फॉर एक्झाम्पल जे की प्रमोशन करणार त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल देतो. आर्टिफिशियल एक स्वीटनर बघायला भेटणार आहे सॅकॅरिन. ऐकलंय कधी तुम्ही सॅकॅरिन बद्दल? सॅकॅरिन नावाचा काय असतो बाळांनो, एक स्पेसिफिकली तुम्हाला आर्टिफिशियल स्वीटनर बघायला भेटणार आहे. आर्टिफिशियल काय असणार आहे, एक स्वीटनर येताना बघायला भेटणार आहे. ओके. जो इन जनरल मध्ये आपण बघा फॉर एक्झाम्पल देऊन टाकतो बघा. तुम्ही जर का स्पेसिफिक काय असे बिव्हरेजेस जर घेतलेत राईट ना, काय असणार आहे आपलं कोको कोला, और काय असणार आहे की त्याच्यामध्ये स्प्राईट घ्या राईट ना. तर या स्प्राईट मध्ये तुम्हाला थोडंसं स्वीटनेस येते राईट ना, थोडा लेमन टेस्ट प्लस काय असणार स्वीटनेस येणार आहेत. आता स्वीटनेस जे येते ती काय आपण ग्लुकोज उचलून टाकून दिले अशातला भाग नसतो बाळांनो, राईट ना. अरे पण काय केलं की तुम्ही फ्रुक्टोज उचलली नाही, तुम्ही आर्टिफिशियल शुगर प्रिपेअर करता यायची ती पण काय असणार आहे सॅकॅरिन. और इन जनरल मध्ये बघा तुम्ही कोणत्या जर का स्वीट फूड पॅक फूड जर का तुम्ही घेत असाल ना बाळांनो, तर त्याच्यामध्ये बघा एक इन्ग्रेडियंट्स मध्ये एक शुगरचं नाव लिहिलं असतं डेक्स्ट्रोज म्हणून. डेक्स्ट्रोज शुगर. डेक्स्ट्रोज शुगर इज ऑल्सो काय असणार आर्टिफिशियल स्वीटनर आहे. ही शुगर ऍज कम्पॅरेटिव्हली ग्लुकोज पेक्षा हायली स्वीट कंडिशन मध्ये असते बाळांनो. मेजॉरिटी लेवलचा स्वीटनेस कसा असतो, जास्त असतो. आणि हे स्वीटनर्स जर का एखाद्या ट्युमर सेलच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर आल्या ना बाळांनो, तर या ट्युमर सेलचं प्रॉलिफरेशन करतात. नंबर ऑफ बेसिल काय असणारे वाढवताना बघायला भेटणार आहेत. एक नॅचरल तुम्हाला मेनली मेन्शन करून घेतो. फॉर एक्झाम्पल फिमेल मधला वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल एक हार्मोन बघायला भेटणार. कोण असणार तुमच्या याच्यामध्ये? काय आठवतंय? आठवते का नाही तुम्हाला याच्यामध्ये इस्ट्रोजन? कसा इस्ट्रोजन फंक्शन करत होता सांगा मला? हा राईट. आता बॉडीमध्ये इन जनरल मध्ये जर डिस्कस केलं तर फिमेलमध्ये काय असणार आहे कॉमन आपण डिसीज मेनली डिस्कस करतो, कोणतं असणार आहे ब्रेस्ट कॅन्सर राईट ना. सो ब्रेस्ट कॅन्सर मध्ये जर मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर एखादा समजा कपल असतील, त्यांना जर का बेबी नको असतील तर त्यांना आपण काय करतो रे, कॉन्ट्रासेप्टिव्ह देतो राईट ना. फॉर एक्झाम्पल काय असणार आहे, इट मे बी काय असणार आहे आयोडीज बेसिकली आपण डिस्कस करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये पिल्स आपण घेऊ शकतो. आयोडीज मध्ये स्पेशली आपण काय असणार आहे हार्मोनल आयोडीज जे असणार आहेत त्या कोणापासून बनले, तुमच्या हार्मोन पासून राईट ना. सो या हार्मोन्स मध्ये आपलं कॉम्बिनेशन कोणकोणत्या टाईपचे सांगा बघू? प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन अँड ओनली प्रोजेस्टेरॉन. मग आता इमेजिन करा जर का तुम्ही ऍज अ बिकम डॉक्टर एक गायनेकॉलॉजिस्ट झाला आणि जर का ते कपल तुमच्याकडे आले आणि म्हटलेत की आम्हाला काय हवंय की लेकरू नकोय आम्हाला 2 वर्षासाठी राईट ना, और इव्हन काय असणार 6 महिन्यासाठी नकोय, तर ते ऑब्व्हियसली तुम्ही सजेस्ट करणार की तुम्ही काय काय कॉन्ट्रासेप्टिव्ह घ्या. पण जर का त्या फिमेलची तुम्ही हिस्ट्री जर का आयडेंटिफाय केली नाही, किंवा तिला जर का या अगोदर कोणता डिसीज झालेला आहे, प्रॉलिफरेशन कशाचं झालं का नाही, जर का तुम्ही आयडेंटिफाय नाही केलं आणि डायरेक्ट जर का तुम्ही इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची जर का कॉम्बिनेशन असणारी स्टेरॉइडल पिल जर दिली, तर मला सांगा त्या फिमेलमध्ये काय होणार आहे? ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप होणार आहे. सो तुम्ही तिला काय सजेस्ट करणार? ओनली प्रोजेस्टेरॉन घ्या राईट ना, की ज्याच्यामुळे काय कॉन्ट्रासेप्शन तर राहील, प्लस ब्रेस्ट कॅन्सरची डेव्हलपमेंट पण होणार नाही राईट ना. तर ही प्रॉपर्टी मेंटेनेशन करून दिली. सो दीज आर दी प्रोमोटर्स विच मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द प्रमोशन ऑफ काय असणार आहे ट्युमर सेल. सो यांचं सेकंड मेकॅनिझम काय असणार आहे इथं परफॉर्म होताना बघायला भेटतं, दिस इज नथिंग बट काय असणार आहे प्रमोशन इथं करताना बघायला भेटणार आहे. प्रमोशन राईट ना, प्रमोशन करण्यासाठी कोण येणार आहेत? प्रमोटर्स. आता मला सांगा प्रमोटर जर का आलेत आणि या ट्युमर सेलचं प्रमोशन जर का झालं इन द प्रेझन्स ऑफ काय असणार दिस प्रमोटर जस्ट लाईक इस्ट्रोजन और सॅकॅरिन, मला सांगा नंबर ऑफ सेल तुमचा काय होणार, वाढणार का कमी होणार आहे? अरे वाढणार आहे, डेफिनेटली वाढणार आहे. म्हणजे मला सांगा आता इथं जे काय स्पेसिफिकली ट्युमर बनणार आहे त्यांचा नंबर वाढणार का कमी होणार? नंबर वाढताना बघायला भेटणार आहे. आणि त्याच प्रोसेसला आपण एक नाव देतो, काय म्हणतो? प्रॉलिफरेशन. काय झालं माझं इथं? प्रॉलिफरेशन राईट ना. सो प्रॉलिफरेशनचं मिनिंग काय म्हणतो? नंबर ऑफ ट्युमर सेल विल इन्क्रीज राईट ना. नंबर ऑफ ट्युमर सेल सेल जे असणार आहे त्या इन्क्रीज होताना बघायला भेटणार राईट ना. कंडिशन तुम्ही मेनली डिस्कस करून घेऊ शकता. दॅट्स इट. प्रॉलिफरेशनची प्रोसेस झाली. आता प्रॉलिफरेशन झाल्यानंतर एक सिंगल सेल असं का लंप ऑफ मास असणार आहे. लंप ऑफ मास बनणार आहे राईट ना. एक असा बेसिकली ट्युमर प्रॉपर डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे आता त्या फिमेलच्या बॉडीमध्ये एक सेल किंवा मेलच्या बॉडीमध्ये एक सेल नसणार आहे, ट्युमर सेल नसणार आहे. आपण इथे काय बघत होतो? एक ट्युमर सेल बनली होती नॉर्मल सेल पासून. येस मॅम.
धनश्री. ओके. तर मला याच्यामध्ये काय सांगायचं, एक नॉर्मल सेल होती ट्युमर सेल. आता ट्युमर सेलचं काय झालंय, माझं प्रोमोटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन प्रॉलिफरेशन झालेलं आहे, म्हणजे नंबर ऑफ सेल माझे इथं ग्रो झालेले असणार आहेत. इज नथिंग बट आता ट्युमर सेल असणार का ट्युमर फॉर्म झाला असणार आहे. ट्युमर फॉर्म झाला असणार आहे, डेफिनेटली चांगला ट्युमर फॉर्म होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे इथं आपल्याला तो जर डिस्कस करायचं, तो कोण असणार आहे इथं, एक स्पेसिफिकली त्या फिमेलच्या बॉडीमध्ये प्रॉपर असं काय असणार आहे म्हणून ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे. कोण झाला, ट्युमर, राईट ना. अँड एन्झायटी गिव्स अस ऑन द पेज नंबर 141 देर आर टू काइंड्स ऑफ ट्युमर. फर्स्ट वन इज अ बेनाइन ट्युमर. दिलाय तुम्हाला पहिल्यांदा, काय असणार आहे बघा, बेनाइन ट्युमर एक दिलेलं आहे, अँड सेकंड वन इज अ मॅलेग्नंट ट्युमर दिलेलं आहे. मॅलेग्नंट ट्युमर दिलेत अशी काही, राईट ना. सो या केसमध्ये या काही बेसिकली ट्युमरच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित असणं गरजेचे आहे. बेनाइन ट्युमर म्हणजे जे एका ठिकाणी स्टेबल असतात. सिंपल सिंपल भाषेमध्ये ज्या काही गोष्टी सांगतो ते समजून घ्या. इथं कशा असणार, एका ठिकाणी स्टेबल असतात, त्या कुठे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मूव्ह करत नाहीत. एका ठिकाणी स्टेबल राहताना बघायला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल घ्या तुम्ही, जस्ट मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो बघा. तुम्हाला मत्स्य माहिती आहेत बाळांनो? हा. मी काय म्हणतोय की स्पेसिफिकली तुम्हाला तुमच्या बॉडीवरती किंवा बेसिकली अशा पर्सनच्या बॉडीवरती बघा, तुम्हाला असे मत्स्य कधी बघायला भेटतात का रे? काळे काळे बघा असतात. मी मोल नाही म्हणत हा, मत्स्य म्हणतोय, राईट ना. बर, मोस, राईट ना, और मत्स्य आपण मराठीमध्ये किंवा त्यांना मत्स्य और हिंदीमध्ये मत्स्य आपण म्हणतो, मोस, राईट ना. तर कधी कधी बघा तुम्ही असे मूवीज मध्ये बघितलं असेल बघा, इथं असं एक असा मस्सा लावलेला असतो बघा, ब्लॅक कलर, जसा दाखवण्यासाठी, शो करण्यासाठी बघतोय, राईट ना. किंवा हं? डाकू, डाकू लोक असतात बघा, असं मोठा मोठा येताना बघायला भेटणार आहेत. तर ते समजून घ्या ते काय आहेत. ते ऍक्च्युली तुमचे कोण असणार आहे, बेनाइन ट्युमर आहेत बाळांनो. बेनाइन ट्युमर आहेत ते. हा. तुम्ही ऐकलं असेल बघा, त्याला जर का काढायचं असेल का नाही, तर तुम्ही अगरबत्तीने बेसिकली चटके देताना बघायला भेटणार आहेत. हा. हा. ते जरा कमी कमी होताना बघायला भेटणार आहेत. कमी होताना बघायला भेटतात. तर या प्रॉपर्टी दुखतं की राव, स्किनचा पार्ट आहे का नाही थोडा दुखणार आहे, समजून घ्या. हो. अरे काय केलं जातं माहितीये का, आता जस्ट इमेजिन करा, मला काय म्हणायचं माहितीये का, स्किनच्या स्किनच्या सरफेसवरती कधी काय होतं माहितीये का, समजा हे जर का बायोलॉजी ठीक आहे ना. बॉडीवरती काय होतं म्हणून माहिती का, जस्ट इमेजिन करा, चेहऱ्याच्या वरती किंवा स्पेसिफिकली अशा रिजन मध्ये समजा एखाद्या पर्सनला हेडच्या जवळ किंवा कोणत्या रिजन मध्ये कधी कधी इथे येताना पण बघायला भेटतात. ओव्हरऑल बॉडीमध्ये डिफरंट डिफरंट रिजन असणार आहेत. तर अशा टाईपचा काय असणार आहे माहिती आहे, एक मस्सा समजा इथे जर आला असेल, राईट ना, किंवा छोटे छोटे असे बेसिकली तुम्हाला थोडंसं बघायला भेटणार आहेत. दीज आर दे ओल्ड. हा, ओल्ड म्हणजे तुम्हाला बघायला पूर्वीच्या काळी बेसिकली असं बघायला भेटत, आता जास्त नाही बघायला भेटत. स्किनवरती प्रॉपर तुम्हाला बघायला भेटणार आहेत, बट असे मोस्ट और इव्हन काय असणार आहे, मत्स्य बघायला भेटणार आहेत. तर इन जनरल मध्ये पूर्वीच्या काळी असं मी पाहिलं होतं, म्हणजे गावाकडच्या ठिकाणी अगरबत्ती घ्यायची आणि याला चटके द्यायचे थोडेसे, तर ते त्यांना काय होईल माहितीये का, तिथल्या ज्या ट्युमर सेल असणार आहेत त्या हळूहळू कमी व्हायच्यात. आता ते लेझर नाही बेसिकली काढले जातात. ते तुम्ही आता काय करताय की जस्ट अगरबत्तीनं जाळून काढताय, तर ही कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. बट समजून घ्या, हे जर का मत्स्य कलर चेंज जर झाला यांचा, थोडंसं जनरल मध्ये कलर बघा कसं असणार आहे, ग्रे कलर और इव्हन काय असणार आहे माहिती का, थोडासा तुम्हाला ब्लॅक ग्रे कलरचं कॉम्बिनेशन येताना बघायला भेटणार आहे. हा जर का कलर थोडासा ब्राऊन और रेड कलर कडे जर जात असेल, तर या मत्स्यांचं कन्व्हर्जन और बेनाइन ट्युमरचं कन्व्हर्जन मॅलेग्नाइट मध्ये होऊ शकतं. किंवा बेसिकली हा जो एका ठिकाणी बेनाइन ट्युमर आहे, तो ट्युमरच बेनाइनचा काय होतं म्हणजे बेनाइन इन द सेन्स मला काय म्हणायचं बघा, बेनाइन ट्युमर, पहिली गोष्ट, बेनाइन ट्युमर आर दी नॉट कॅन्सरस. हे नॉन कॅन्सरस आहेत बाळांनो, ही कंडिशन समजून घ्या, नॉन कॅन्सरस कंडिशन मध्ये असतात हे, नॉन कॅन्सरस असतात आणि कॅन्सरस कंडिशन मध्ये येताना बघायला भेटणार आहेत. कॅन्सर जर होत असेल तर मॅलेग्नंट मुळे होतो बाळांनो. हा बेसिकली काय इट्स बेनाइन मुळे होत नाहीये. बट कंडिशन अशी केस होती की जर त्या मस्सांचा कलर जर चेंज झाला, तर समजून घ्या हाच बेनाइन ट्युमर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कॅन्सरस कंडिशन मध्ये. ट्युमरच आहे बट काय बनला तुमचा, कॅन्सर होताना बघायला भेटणार आहे. अल्टिमेटली काही केसेसमध्ये जर का तो कलर तुम्ही चेकआउट जर केला नाही, ऑब्झर्व जर केला नाही, तर त्या केसमध्ये पर्सनची डेथ पण होऊन जाते. हा. तीळ मोल असतात बाळांनो, मोल, राईट ना, त्याचा काहीच संबंध नाही. अरे ए कार्ट्यांनो, तीळ, तीळ जे असतं ते काय असते समजून घ्या, हा ऐकून घ्या, ऐकून घ्या, त्याच्याबद्दल पण सांगून देतोय. मोल जे असणार आहेत, तीळ जे असणार आहेत, इट्स अन पिगमेंटेशन झालेलं आहे. एका बेसिकली बॉडीवरती काय होतं माहिती का, तुमच्या स्पेसिफिकली एका ठिकाणी इन जनरल मध्ये तुम्हाला पिगमेंटेशन झाले तुमचं मेलनिनचं. सो मेलनिनचं पिगमेंटेशन ज्या ठिकाणी अक्युम्युलेट झालंय त्याला आपण म्हणतोय मोल, इज नथिंग बट तीळ. बट तीळ आणि हे वेगवेगळ्या बाळांनो, स्किनवरती जर डिस्कस करायला गेला तर इथं काय असणार आहे, असं जर का तुम्हाला काळा टिपका जर बघायला भेटला नाकावरती, बघा कधी कधी कोणाच्या येत असतोय, तरी काय झाला, तुमचा मोल झाला.
पिगमेंटेशनचं काय झालं इथं अक्युम्युलेशन होताना बघायला भेटणार आहे मेलॅनिनचं. आणि इथं जो असणार आहे तो काय असणार आहे मोल होत मस्क मस्क मेलिमेशन करताय राईट ना, और मस्स येताना बघायला भेटणार आहेत. सो माझं सिंपल साधं म्हणणं आहे मोल इट्स नॉट अँड ट्युमर, मस्स इट्स अँड ट्युमर. क्लिअर आहे? हे प्रॉपर्टी काय करायचं त्याच्यामध्ये मस्क. हा हा गाठ म्हणजे इंटरनल लेवलला तर मी ती नाही मेन्लिमेशन करत आहे. अशा पण गाठी बनतात ट्युमर असतात ते बेन अँड फॉर्म मध्ये असतात राईट ना, बेन अँड फॉर्म मध्ये जाताना बघायला. अरे ब्रेन ट्युमर बघा ना तो कुठं आहे? एका ठिकाणी स्टेबल आहे ना, ती कंडिशन असणार आहेत. नॉन इन्व्हेंजिव्ह फॉर्म मध्ये असतात. नॉन इन्व्हेंजिव्ह म्हणजे काय एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जातच नाहीत, कॅप्सुलेटेड असतात एकमेकांच्या बरोबर राईट ना. आणि स्पेसिफिकली हे एका ठिकाणी स्टिक राहतात, स्टिकी फॉर्म मध्ये येताना बघायला भेटणार. हे प्रॉपर्टी मी तुम्हाला शो करून काळजी करू नका, सगळ्या प्रॉपर्टी मी जे तुम्हाला सांगत नव्हते त्या पण चेकआउट करणार आहे राईट ना. तर या केसमध्ये काय झालं की बाळांनो असे तुमचे बेनाइन ट्युमर आणि मॅलेग्नंट असे काय असणारे दोन ट्युमर बनताना बघायला भेटणार आहेत. आता सिच्युएशन समजून घ्या. एनसीआरटी 141 पेज नंबर ज्यावेळी तुम्ही सेकंड पॅराग्राफ स्टडी करता त्याच्यामध्ये लास्ट एक स्टेटमेंट बेसिकली केली काय माहितीये का, मॅलेग्नंट ट्युमरची एक प्रॉपर्टी आहे, ती प्रॉपर्टी म्हणून मेटास्टॅसिस. काय असणार आहे मेटास्टॅसिस. याच्यामध्ये एक प्रॉपर्टी येणार काय असणार आहे मेटास्टॅसिस, जे की लास्ट बेसिकली तुम्हाला काय असणार प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे आपल्या कॅन्सर डेव्हलप होण्याची. कारण कॅन्सर डेव्हलप होण्यासाठी मी 4 स्टेप सांगितलेत: इनिशिएशन, प्रमोशन, पॉरिफिलेशन आणि मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस म्हणजे काय असतं बाळांनो, की जो बेसिकली कॅन्सर असणार कॅन्सरस सेल असणार त्या वन प्लेस वरून दुसऱ्या प्लेसवरती येस ना ट्रान्सफर और काय असणार आहे मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस राईट ना, हे जाताना बघायला भेटणार आहे. आता इमेजिन करा आपण काय करूया माहिती का, ए प्लेस वरती तुमच्या काय असणार माहिती का ट्युमर सेल येताना बघायला भेटणार आहे. काय असणार आहे ट्युमर सेल येताना बघायला, इथं प्रॉपर असं ट्युमर बनलेलं आहे, ए प्लेस वरती बनलेले आहेत. आता काय येणार आहे वाय दी ब्लड, काय असणार आहे इथं मी मेन्शन करून घेतो. वाय दी ब्लड हे बेसिकली काय असणार आहे ए प्लेस वरून बी प्लेस वरती जाताना बघायला भेटतात. कुठे गेले बी प्लेस वरती गेलेत. आता बी प्लेस वरती गेल्यानंतर ना या ठिकाणी यातल्या ज्या काय सेल असणार आहेत त्या सेल अशा मायग्रेट करत वाया काय असणार ब्लड कुठे आलेत या ठिकाणी आलेत. आता इथं काय असणार तुमचा ट्युमर असा बनताना बघायला भेटणार आहे. समजतं यासाठी वर्ड युज करते स्लाउट म्हणून, SLUGED स्लाउट राईट ना. तर आता या वर्डचं मिनिंग काय असणार आहे शफल होणं, मूव्ह करणं, तिथून डिटॅच होणं. ते कुठून होणार आहे की स्पेसिफिक तुमच्या ए प्लेस टू बी प्लेस. दिस प्रोसेस वी कॉल्ड एज काय असणार आहे मेटास्टॅसिस. आणि यांसाठी लास्ट स्टेटमेंट त्या पॅराग्राफचं देते इट्स अँड मोस्ट फिअर्डफुल कॅरेक्टर ऑफ मॅलेग्नंट ट्युमर. फिअर्डफुल कॅरेक्टर झालं ना राईट ना, असं फिअर्डफुल प्रॉपर्टी जी असणार आहे फिअर्ड मोस्ट फिअर्डफुल बेसिकली प्रॉपर्टी आहे कोणती मेटास्टॅसिसची. आता त्याचं रिझन काय बनतं ते तुम्हाला क्लिअर करून टाकेन, तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँड पण होऊन जाईल. मोस्ट कशा असणार म्हणून फिअर्ड, फिअर्ड प्रॉपर्टी. क्लिअर होतंय काय म्हणायचंय, काय म्हणतोस तू? ते नाही ते फिक्स नाही, ते बी साईड कुठली असेल ना ती काय फिक्स नाही, ती कुठेही जाऊ शकते. मला सांग सिंपल साधी गोष्ट आहे, ब्लडचं सर्क्युलेशन तुझ्या बॉडीच्या फक्त एका बी साईडला एका सी आणि डी ला पण आहे, सी आणि डी ला पण आहे ना. मध्ये एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती गेलं. माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे का इथं ए प्लेस वरून बी प्लेस वरती गेलं किंवा एनी प्लेस ऑफ द काय असणार आहे बॉडी, तिथं बेसिकली काय असणार आहे डिटेक्शन करणं हे तर डिफिकल्ट आहे. बेनाइन ट्युमरला तू काय केलंस माहितीये का की स्पेसिफिकली एक्सरे केलंस, डिटेक्शनच्या प्रॉपर्टी तुम्हाला बघा डिटेक्शन मध्ये डायग्नोसिस सेकंड पॅराग्राफ म्हणजे लास्ट पॅराग्राफ तुम्हाला इन्साइड टाकलेत. तर डिटेक्शन मध्ये तुम्हाला काही ट्रीटमेंट याच्यामध्ये मेनली मेन्शन केलेत. सिटी स्कॅन घ्या, MRI घ्या, अरे एक्सरे घ्या. याच्या थ्रू तुम्ही काय करू शकता माहितीये का अंडर द एक्सरे कॅन्सर कुठे गेलेलं हे तुम्ही डिटेक्शन करू शकता ट्युमरला. बट इमेजिन करा जो कॅन्सर एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती कंटिन्युअस मुवेबल कंडिशन मध्ये, त्याला तुम्ही कसं बरं आयडेंटिफाय करणार आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट. दॅट्स वाय इट्स अन फिअरफुल प्रॉपर्टी बिकॉज ट्रीटमेंट देणं तितकंच डिफिकल्ट आहे राईट ना. एक एनिमी आहे एका ठिकाणी बसलेला आहे, त्याला तुम्ही आरामात उडवू शकता. बट एनिमी जो गावभर हिंडत बसतोय कुठं मारायला जाणार आहे त्याला, इकडे जाणार का तिकडे जाणार तुम्हाला माहितीच नाही तो कुठे गेलेला आहे. तर अशा केसेसमध्ये इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. म्हणून हा हा गावच उडवून टाका म्हणजे पर्सनलाच मारून टाका राईट ना, टेन्शनच नाही. हा काय म्हणतेस, हा ते ओव्हरऑल बॉडीमध्ये सर्क्युलेट होताना बघायला भेटणार. खूप डेंजरस कंडिशन आहे म्हणून मोस्ट हा डिटेक्शन करण्यासाठी आता त्याच्यासाठी काय केलं माहिती आहे का, इन जनरल मध्ये आपण डिफरंट डिफरंट MRI और काय असणार PCR या टेक्निक आपण परफॉर्म करू शकतो. MRI मध्ये इन जनरल मध्ये बघा ऍज कम्पॅरेटिव्हली आता ट्रीटमेंट मध्ये पण आता ऑन द वे सांगून चालू आहे बघा. ट्रीटमेंट मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ज्या काय एका ठिकाणी बेनॅन जर असेल ना, समजा तुम्हाला काय झालं माहिती का लिव्हर कॅन्सर झाले, लिव्हरला अशी तुम्हाला स्वेलिंग येताना बघायला भेटणार आहे. तर तुम्ही काय केलं लिव्हरच्या बेसिकली त्या एका पार्टचा तुकडा जर तुम्ही काढून घेतला, एक पीस घेतला आणि तो जर का अंडर दी बेसिकली लॅबोरेटरीमध्ये येस ना पॅथॉलॉजी असते ते जर सस्टडी केला, तर या टाईपच्या टेक्निकला आपण काय म्हणतो हिस्टोपॅथॉलॉजी. ऑप्शन एक तुम्हाला दिलाय बघा कशामध्ये ट्रीटमेंट्समध्ये.
राईट ना, की तुम्ही डिटेक्शन कसं करू शकता ते त्याच्यामध्ये हिस्टोपॅथॉलॉजी डिटेक्शनच्या केसमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पेज नंबर 141चा पहिला पॅराग्राफ असणार डिटेक्शन, तिथंच तुम्हाला मेन डिमेन्शन करून दिलं. तर तिथं आपण बायोप्सी करतोय. बायोप्सी तर बायोप्सीचं मिनिंग काय होतं, की कॅन्सरस जो काय तुम्हाला पार्ट असं फील होतं की बाबा कॅन्सरस आहे, तर त्या सेलचा एक बेसिकली टिश्यूचा पीस घेणं आणि अंडर दी बेसिकली मायक्रोस्कोप बाय द स्टेनिंग करून तुम्ही आयडेंटिफाय करणं. तर तिथं बेसिकली काय असणार आहे, सिम्पल साठी तुम्ही हिस्टोपॅथॉलॉजी स्टडी केली. हिस्टोपॅथॉलॉजी, हिस्टो म्हणजे काय असणार आहे, हिस्टॉलॉजी और हिस्टो रिप्रेझेंट काय असणार तुमच्या टिश्यूला. टिश्यूचा तुम्ही तसा स्टडी करू शकता. हम की बाई एका क्वेश्चनचा आन्सर की पहिल्यांदा, राईट ना. तर देन त्यानं तुम्ही आयडेंटिफाय केलं. आता इमेजिन करा बेसिकली हिस्टोपॅथॉलॉजीनं तुम्हाला जर काय आन्सर त्याच्यामध्ये प्रॉपर जर समजलं तर बेस्ट आहे. अदरवाईज तुम्ही अदर पण टेस्ट तिथे करू शकता. जस्ट लाईक काय असणार तुमची एक्सरे करा. एक्सरेच्या अंडर ज्यावेळी तुम्ही बेसिकली आता माझा सिंपल होता क्वेश्चनचा आन्सर करा. बोन जर का फ्रॅक्चर झाला असेल अंडर दी बेसिकली एक्सरे बीमच्या खाली तुम्ही काय करता माहिती का, बोन असं ठेवून देता. तर वरून बीम पास होणार आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये एक तुमच्या काय असणार आहे स्पेसिफिकली स्क्रीनवरती एक इमेज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. इमेज 2D असते का 3D असते रे? इमेज 2D का 3D असते? 2D असते बाळून ध्यानात ठेवून घ्या. 2D इमेज असणार आहे. मग आता जर का लिव्हरला जर का तुम्ही काय केलं माहिती का, स्कॅन केलं और एक्सरे जर का त्याच्यावरती फॉल केलं, तर तुम्हाला बेसिकली काय असणार आहे, एक सिंपल फॉर्म मध्ये अनकंट्रोल ग्रोथ ऑफ मास एक ट्युमर तुम्हाला त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होऊन जाईल. ते आयडेंटिफाय झालं, सर्जरी करा, रिमूव्ह करून टाका और लेझर टाका, रेडिएशन थेरपी त्याच्यातून तुम्ही जाळून टाका सगळे बेसिकली कॅन्सर असेल, असं पण करू शकता. बट समजून या की पर्टिक्युलरली जर का ते इंटरनल डीप लेवलला जर झालं असेल, राईट ना, लिव्हरच्या एकदम इंटरनल डीप लेवलला झालं असेल किंवा एखाद्या बोन मध्ये जर का तुमचा बेसिकली कॅन्सर, बोनचा कॅन्सर होतो बाळांनो. कॅन्सरचे बेसिकली मेन दोन टाईप आहेत, कार्सिनोमा आणि सार्कोमा. सार्कोमाच्या अंडर तुमचे कनेक्टिव्ह टिश्यूचे सगळे कॅन्सर आहेत आणि एस्पेशली त्याच्यामध्ये बोन कॅन्सर आहे. नशीब जर का फुटका असेल ना, तर एखादा पर्सन बोन कॅन्सरनं मरताना बघायला भेटणार आहे, आणि जो की सगळ्यात खतरनाक कॅन्सर आहे. इतकं भयानक पेन वगैरे होते, बोन सगळं तुमचं कॅन्सरनं भरताना बघायला भेटणार कॅन्सर सेलनं. तर अशा केसमध्ये ते कॅन्सर असतं ते आयडेंटिफिकेशन तुम्ही करू शकत नाही. मग तिथे तुम्हाला दोन टेक्निक अजून सांगितलेत, एक म्हणजे सिटी स्कॅन करा, कॉम्प्युटेड टोमोग्राफी, और MRI करा, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. दिले तुम्हाला असे काही पॉईंट्स. सो हे तुम्हाला कॅन्सर ट्रीटमेंट येणार आहेत. आता या केसमध्ये काय होतं, जेव्हा कधी एखादा पर्सन सिटी स्कॅन करतो किंवा MRI करतो, तर त्या केसमध्ये त्याला भेटते 3D इमेज. काय असणार आहे, 3D इमेज. आतमध्ये काय चाललंय काय नाही सगळं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. इतकं इंटरेस्टिंग लेवलला डिटेक्शनच्या मेथड दिलेत. तुम्ही डिटेक्शनचं वेगळं काय तुम्हाला सांगायची गरज नाही, ऑन द वे तुम्हाला ते आयडेंटिफिकेशन करण्यास सांगितले. ब्लड कॅन्सर असेल तर ब्लडचं जस्ट काय करतं की टिश्यू घेतात, त्याला तुम्ही अनालिसिस करा, तुम्हाला त्याच्यामध्ये काही सेल्स अशा बेसिकली काय असणार नंबर ऑफ. आता इमेजिन कर, इन जनरल मध्ये जर का ल्युकेमिया जर झाला असेल तर तुला आयडेंटिफिकेशन काय पाहिजे, 100 ml मध्ये तुझा, येस, 100 ml मध्ये दरवाजा लावा व्यवस्थित. 100 ml बेसिकली ब्लड मध्ये मला सांगा WC चा नंबर किती पाहिजे, 6000 to 8000. आता हा जर नंबर का तुम्हाला नंबर ऑफ बेसिकली 1 लाख पेक्षा जर अबाव झाला असेल तर तुम्ही काय म्हणणार आहेत, ल्युकेमिया झालाय. आरबीसीचं जर का स्ट्रक्चर चेंज झालेलं दिसलं तुम्हाला, राईट ना, 1 mm क्यूबचं दिलं तुम्हाला. आरबीसीचं आपण 100 ml नाही, MM क्यूब मध्ये दिले आहेत, बरोबर. 1 MM क्यूबच्या अकाउंटने तुम्हाला दिलेत, सगळ्या व्हॅल्यूच्या दिलेत. तर त्या पर्सन मध्ये मला काय म्हणायचं, हा जर नंबर तुमचा 1 MM क्यूब मध्ये जर 6000 to 8000 पेक्षा अबाव जर गेला किंवा तुमचा इन जनरल मध्ये 1 लाख पेक्षा जर जास्त गेला, तर तुम्ही आयडेंटिफाय करणार आहे इट्स नथिंग बट काय झालंय तुला, ल्युकेमिया झालेलं आहे. हे डिटेक्शनची प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये. हा, काय झालं, कशासाठी, कोणी बोलवलं तिकडे, कोण आहे तिथं? अरे पण मला एक मिनिट कोण तिथे बोलावलंय तुम्हाला? हा, कोण? ऋषभ सर? बसा, आत बसा तुम्ही. फालतूगिरीला ऑल टाइम बेसिकली चालू असते माहिती का, ऑल टाइम यांचं असते. क्लास चाललेला आहे त्याच्यामध्ये क्लासमध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करायचं. सुनो ना भाई, मेरा एक आधा घंटे के अंदर क्लास खत्म हो जाएगा, फिर बच्चों को मैं भेज दूंगा, ओके? ठीक है ना? आधार कार्ड के लिए ना? हाँ, आधे घंटे के बाद मैं भेज दूंगा. चलो. आमच्या कार्ट्यांना पण बेसिकली रिझन पाहिजे क्लासमधून बाहेर जाण्यासाठी. काय म्हणायचंय? हा, मग ठीक आहे ना. तो आता तिथे गेला होता का नाही, सांगू शकतो ना सरांचा क्लास चालू आहे म्हणून. नाही सर, इम्पॉर्टंट आहे, जेईची उद्या एक्झाम द्यायची. पण तिथं तू बेसिकली सांगायचंच ना की सरांचा क्लास चालू आहे म्हणून. एक्झाम, फिजिक्स केमिस्ट्री एकदम क्लिअर, राईट ना. मॅथ्स, मॅथ्सचं पण बेसिकली टिकल्या लावून येणार आहे सगळ्या.
हा बघा. हा अरे तुम्हाला माहित नाही, लास्ट टू लास्ट इयरचे असले काय एक्झाम्पल बघायला भेटलेत ना की खतरनाक. कार्ट होतं नीटचं प्रिपरेशन करणार. कार्ट होतं नीटचं प्रिपरेशन करणार. त्याने काय केलं माहिती का, जेईची एक्झाम दिली. पर्सेंटाईल किती आले माहिती का, 90 to 95% आलं. 90 to 95% आलं. ते कार्ट परत बेसिकली होतं ना खतरनाक एकदम. देन त्यानंतर त्यानं नीट सोडूनच दिलं, म्हणजे नीट नाही केलं, जेई करायला गेलं परत. बोला आता. नंतर त्याला स्कॅम विचारला काय होता, तो वेगळा स्कॅम होता, जाऊन दे आता काय. अरे काय झालं ते झालं ना आता, झालं ना आता. त्याच्या त्याच्या बाजूला त्याच्या बाजूला एक ॲलनचं पोरग होतं टॉपर. बस विषय संपला मग. रट ना. हो हो हो. बरं भाई रट ना. मग म्हणजे तुझी इच्छा काय, नीट नाही करायची, हेच करायचंय ना, मग गप्प बस. ठीक आहे ना. आणि इव्हन म्हणजे बघा, सिच्युएशन काय चालली ना ती पण तुम्हाला प्रेझेंट मोमेंटला क्लासमध्ये सांगतो. 12च्या पोरांची काय चाललेली आहेत. 12ची पोरं ज्यांची तोंडावाल्या बोर्डची एक्झाम नीटवाले बघा, एस्पेशली सांगतोय नीटवाले. आता यांनी काय करायला पाहिजे. हा जेची एक्झाम प्रिपरेशन करते, व्हॉट इज दिस. सर आम्ही फिजिक्स केमिस्ट्री प्रिपेअर करतोय. अरे पण ते फिजिक्स केमिस्ट्री तुमचं कोणतं आहे, जेचं मेन्स लेवलचं ऍडव्हान्स लेवलचं, तुम्हाला तेवढं नीट लेवलचं होत नाही. लास्ट टाइम तो एक स्कॅम होता तुमच्या बरोबर 2025चा नीटच्या फिजिक्सच्या पेपरचा, जे की थोडेसे मेन्स आणि ऍडव्हान्स लेवलचे क्वेश्चन टाकले होते. बट याचं मिनिंग असं नाही की तुमच्या वेळी पण तसेच क्वेश्चन येतील म्हणून. बट प्रिपरेशन करतोय सर आम्ही. अरे काय, बोर्डच्या पेपरमध्ये त्यांना रायटिंग मध्ये मार्क्स येत नाहीत. माझ्या टेबलवरती तिथे ना पेपर पडलेत बघा, तुम्ही बघितलं का नाही तर बोर्डच्या ह्याच्यामध्ये काय मार्क्स पडले तुम्हाला दिसतील. सिच्युएशन अशी आहे. सो तुम्ही असला काय कचरा करायचा नाही, आता सांगायला लागलोय बरं का. कंपल्सरी तुम्ही काय करायचे माहिती एक्झाम प्रॉपर द्यायच्या आणि प्रिपरेशन करा. हा हा मग मी तेच म्हणतोय, या वीक मध्ये घ्यायचं का. अरे पण तुमच्या आता जे बी वगैरे सगळं तुम्ही म्हणताय, काय नाही त्याचं काय नाही ना. हा बोलायला फक्त आहे ना. ठीक आहे ना. मी काय म्हणतोय बघा, बरं 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 ऐका. माझं सिंपल साधं म्हणणं काय माहितीये का बाळानो, की स्पेसिफिक याच्यामध्ये माझ्याकडे पेपर रेडी आहे. कधी घ्यायचं सांगा फक्त मला, सांगा. आज बघा ट्युजडे. संडेला तुमचं काय नाही ना, संडेला आहे का तुमचे लेक्चर्स. आ तुमचं म्हणतोय संडेला आहे का तुमचं काय. नाही ना. ठीक आहे. 25 तारखेला संडे येतोय ना. हा काय, का संडे नको. माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही. अरे सिंपल साधी गोष्ट आहे, कंपल्शन नाहीये. मी मी कसा असणार आहे बाबा तिथं संडेला. संडेला मी मुंबईला जाणार आहे संडेला. अरे कशाला म्हणजे. नाही जाण्याचं रिझन आहे, चांगलं रिझन आहे, असं सारखं सारखं नाही. आता बघा. हा हा नाही 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 नाही, ग बसा. तुम्हाला काय बाबा, त्यामुळेच ते बोलत होतं बघा ते. मोठं विषय विषय नाही हा. ठीक आहे या. हा अरे आमची जे वहिनी आहे त्यांचं काय म्हणतात बेबी शॉवर, डोहाळे जेवण असतंय ना. हा तर ते वहिनी दादा सगळे दुबईवर नाही येणार आहेत, त्यांचं त्यांचं इकडे करायचंय म्हणून. हा दुबईला असतात. हा चॅप्टर काय, ह्युमन रिप्रोडक्शन ठेवायचा आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बोर्डचं बुक प्रिपेअर. अरे देवानो ऐकून घ्या. बोर्डच्या बुक मध्ये ह्युमन रिप्रोडक्शन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मिक्स आहे, एकत्र आहे, एक सिंगल चॅप्टर आहे. तुम्हाला रीड करायचं आहे. त्याचं पीवायक्यू वाटल्यास काय करा माहिती आहे, इकडं सर असेल त्यांच्याकडून मागून घ्या. हा ते आहे. नाही नाही नाही, ते ते याच्यामध्ये होतं, प्रिलियमच्या याच्यामध्ये होतं. कुठली. अजिबात भेटणार नाही. 320 तुम्ही काढलेले नाही, ध्यानात ठेवून घ्या. 320 नाही आलेत ना, विषय संपला. हा हा ती कधी आहे. 26 पासून आहे ना, नेक्स्ट वीक पासून आहे ना. हा मला काय म्हणायचंय, 320 तुम्ही काढलेत का मार्क्स. नाही काढले, विषय संपला. हा 320 मार्क्स आलेत नाही तर विषय संपला मग. ठीक आहे. बर बर बर. ए मेटास्थेसिस कसं होतं जरा शिकूया आपण. लक्ष द्या इकडे आता, राईट ना. मला काय म्हणायचंय, ही आपल्या कोणाचं वाचायला लागलं रे. क्लासमध्ये सिंपल साधे एक स्ट्रेट फॉरवर्ड इन्स्ट्रक्शन आहे. परत
टॅब वाचला नाही पाहिजे. तुम्ही सरळ सरळ पॅरेंट्सला टाकून टाका की 9 नंतरनं, आणि बेसिकली काय असणार आहे बघा, कॉल करू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. काय असणार आहे, पॅरेंट्स एस्पेशली मी सांगतो, पॅरेंट्सची कॉल येतात किंवा इकडे अकॅडमीमध्ये मी सांगून टाकन, बट पॅरेंट्सला सांगून टाका 10:30 वाजता कॉल करा, 12 वाजता कॉल करा, नाहीतर बेसिकली 1:30 नंतर कॉल करा. पळून जाईल म्हणजे अवघड होईल ना. राईट. सो बघा, कंडिशन काय असणार आहे, इथं एक बेसमेंट मेम्ब्रेन आहे. राईट ना, काय असणार आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. कमॉन, बेसमेंट मेम्ब्रेन वरती कोणती सेल असणार आहे रे? कोणते सेल बघतो सांगा बेसमेंट मेम्ब्रेन वरती इन जनरल मध्ये? अरे ये कार्ट्यानो शिकवलं की रे हे, इपिथेलियल टिश्यू. वरती इपिथेलियल टिश्यू, खाली कोणती टिश्यू? कनेक्टिव्ह टिश्यू. कोणते असणार आहे? कनेक्टिव्ह टिश्यू. तर समजून घ्या, हे जे बेसमेंट मेम्ब्रेन असणार आहेत याच्यावरती तुमच्या काय झालं माहिती का, अशा सेल असणार आहेत. राईट ना. इपिथेलियल टिश्यूच्या बेसिकला आपण एक लेअर इथे डिस्कस करून घेतोय. राईट नाव, तर लोअर रिजन मध्ये जर डिस्कस करायला गेलो तर डेफिनेटली तुम्हाला इथे काय बघायला भेटणार, अशा आपल्या येस इथं कनेक्ट टिश्यूसाठी ऑब्विसली त्याने इन्व्हेंशन होण्यासाठी रिक्वायर्ड असणार इथं एक स्पेसिफिकली फ्लुइड इज नथिंग बट एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड और मॅट्रिक्स मध्ये मेन्शन करू शकतो. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड इथे येताना बघायला भेटणार आहे. जस्ट इमेजिन करा, अशा फॉर्म मध्ये काय केलं माहितीये का, ते तुम्ही इथे डिस्कस केलं. पैसा भर लवकर, आता हे कधी भरायचं? काय मोठं करा, कसं मोठं करा? अरे देव तेवढंच की, मोठ्यामध्येच आहे की. हा म्हणजे हा शेप मध्ये गेलो, बरं ठीक आहे. बॉक्स घेतला. हा. हा. फिल. ते आलं सगळं. टेक्नॉलॉजी या, टेक्नॉलॉजी. ठीक आहे ना. सो या केसमध्ये मला मेडिमेशन काय करायचं, जस्ट इमेजिन करा या फॉर्म मध्ये जर का स्ट्रक्चर असं सगळं बनत असेल. अरे थोडं ते आर्टिफिशियल सगळं झालं रे. भरलं असतं मगाशी पण काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये समजा हा जर पॉईंट इथे जर आला, राईट ना, कंडिशन काय असणार आहे, विषय काय तो जरा समजून घ्यायचं. बर, मी आता जरा याला खोडलं, म्हणजे काय केलं मी, रफ केलं, तर मला सांगा याच्यामध्ये हे सगळं निघून जाईल का रे? म्हणजे तो तुम्ही जर का ते गेलं का नाही समजून घ्या बरं का. नाही नाही नाही, हाय हाय. ठीक आहे, आता एक सिच्युएशन अशी असणार, राईट ना, झरमुळ्या झाल्या त्याच्या. समजून घ्या, कामाच्या आहेत आपल्या. सो सिच्युएशन अशी होणार आहे की इथं जे काय स्पेसिफिकली तुमच्या सेल्स असणार आहेत, राईट ना, यांना नेमिंग करूया, थोड्याशा नेमिंग वरून आयडेंटिफाय होऊन जाईल बघा. कमॉन, दिस वन काय असणार आहे, एपिथेलियल टिश्यू. एपिथेलियल टिश्यू येताना बघायला भेटणार आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार, ही तुमची असणार आहे बेसमेंट मेम्ब्रेन. मेम्ब्रेन मेडिमेशन करून घेतो. राईट. दिस वन काय असणार आहे सांगा, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. राईट ना, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असणार आहे. आणि इथं ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार, आपल्या काही ब्लड वेसल्स. राईट ना. सो या फॉर्म मध्ये समजा ब्लड वेसल आपण जर असे डिस्कस करून गेलो, राईट ना. राईट ना, थोडस या फॉर्म मध्ये समजा काही ब्लड वेसल आहेत. क्लिअर होतंय? आता इमेजिन करा, ह्या ब्लड वेसल ऑब्विसली कनेक्टिव्ह टिश्यू म्हटली तर डेफिनेटली ब्लड वेसल कॅपिलरीज येताना बघायला भेटणार आहेत, इन कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे, एपिथेल टिश्यू. सो इथं माझी मेनली मेन्शन करून घेतो, ही तुमची कनेक्टिव्ह टिश्यू और काय असणार आहे, ब्लड ब्लड वेसल्स मेनली मेन्शन करूया, काय असणार आहे, ब्लड वेसल्स. सिच्युएशन काय होती नीट समजून घ्या. ही जी काय माझी नॉर्मल सेल वरती बघायला भेटणार आहे, राईट ना, ही काय असणार आहे, एक नॉर्मल सेल येताना बघायला भेटणार आहे. नॉर्मल सेल इन कॉन्टॅक्ट विथ काय असणार आहे, कार्सिनोजन कंपाऊंड. दॅट सेल विल कन्वर्ट इन टू द कॅन्सरस सेल. म्हणजे आता सिच्युएशन काय होणार मला सांगा बघू, इथं ज्या तुमच्या नॉर्मल सेल येताना बघायला भेटणार आहेत, त्या सेल आता डेव्हलप होताना बघायला भेटणार कशामध्ये, तुमच्या कॅन्सरस सेलमध्ये काय असणार, डेव्हलप होताना बघायला भेटणार, राईट ना. कोणता कलर याच्यावरती हायलाइट होऊन जात होतात का नाहीत? नाही, जरा ग्रे बघू याच्यावरती येतोय का, दिसतेत? राईट ना, हे ठीक आहे. किंवा हा वाला कलर याच्यावरती उठून दिसेल. अरे कंडिशन समजून घ्या, सेल अशी झाली असणार आहे, इथं तुमची काय बनली मला सांगा या. अरे नॉर्मल सेल कशी बनली आता, ट्युमर सेल येताना बघायला भेटणार आहे. अरे एस ऑर नो, ट्युमर सेल इथे बनताना बघायला भेटणार आहेत. आता कंडिशन थोडीशी काय करा माहिती का, नीट समजून घ्या, खूप सिंपल फॉर्म मध्ये एक सांगून देतो. प्रॉपर्टी बेसिकली एनसीटी 141 पेज नंबरची देऊन टाकले, कॉन्टॅक्ट इनहिबिशन म्हणून.
वर्ड वाचा जरा, कोणाला भेटला का नाही? काय असणार आहे? कॉन्टॅक्ट इनिबिशन. कसं मेकॅनिझम होतं बघा, समजून घ्या. इमेजिन करा, आपल्या बॉडीची जर का एक सरफेस एरिया जर तुम्ही इथे डिस्कस केला, राईट ना, तर सरफेसवरती एक नॉर्मल सेल जर का अशी काय करत असेल माहिती ग्रो जर होत असेल, राईट ना, नॉर्मल सेल अशी जर का ग्रो होत असेल, तर डेफिनेटली कधी कधी जर का आपल्या सेलच्या या कॉन्टॅक्टमध्ये एक जर का कॅन्सरस काय असणार आहे, एक कार्सिनोजेनिक कंपाऊंड जर आला, तर या केसमध्ये मला सांगा, हीच नॉर्मल सेल विल कन्वर्ट इंटू द काय असणार आहे, ट्युमर सेल. अरे सर नो, राईट ना. मग ही ट्युमर सेल काय करणार आहे, स्वतःला ग्रो करण्यासाठी ट्राय करणार आहे, राईट ना. इथं असं समजा ती ग्रो व्हायला लागली, ग्रो व्हायला लागली. आता ग्रो व्हायला लागल्यानंतर मला सांगा, हिच्या अराउंड डेफिनेटली काय असणार आहे, काय अशा नॉर्मल सेल त्यांना बघायला भेटणार आहेत. आता सिच्युएशन अशी होती, ही जी नॉर्मल सेल असणार आहे, ह्या नॉर्मल सेलमध्ये एक प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीचं नाव आहे बाळांनो कॉन्टॅक्ट इनहिबिशन. काय असणार आहे? कॉन्टॅक्ट इनहिबिशन. इनहिबिशनची काय असणार आहे, प्रॉपर्टी येताना बघायला भेटणार आहे. म्हणजे काय होणार आहे बघा, जर या नॉर्मल सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये कोणती ट्युमर सेल, कॅन्सर सेल स्वतःला जर का प्रॉलिफरेट करायला लागली, ग्रो जर करायला लागली, तर त्या केसमध्ये काय असणार आहे की नॉर्मल सेल इमिजिएटली काही अशी प्रोटीन रिलीज करते की ज्या प्रोटीनमुळे ह्या ट्युमर सेलची ग्रोथच होत नाही. म्हणजे त्यांची ग्रोथ इनहिबिट झाली. बिकॉज इन अ कॉन्टॅक्ट विथ नॉर्मल सेल, दॅट्स वाय नॉर्मल सेल हॅव दॅट प्रॉपर्टी, कॉन्टॅक्ट इनहिबिशन. समजतंय? कॅन्सर सेल, ट्युमर सेल एका नॉर्मल सेलच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आली, तर नॉर्मल सेल कोणतं मेकॅनिझम ऍक्टिव्हेट करणार आहे? कॉन्टॅक्ट इनिबिशन. मग मला सांगा, इन जनरल मध्ये आपण कितीतरी कार्सिनोजेनिक कंपाऊंडला एक्सपोज होतोय रोज, बट तरी आपल्या बॉडीमध्ये ट्युमर कॉज होतोय का? नाही, कारण की आपल्यामध्ये कोणतं मेकॅनिझम चालू आहे नॉर्मल सेलचं? कॉन्टॅक्ट इनिबिशन. बट आता समजून घ्या, एखादं जर का कार्सिनोजेनिक कंपाऊंड खूप एक्स्ट्रीमली जर का आपल्या बॉडीमध्ये एंटर केला, तर डेफिनेटली हीच नॉर्मल सेल कशामध्ये बनली तुमची? ट्युमर सेल. आता ही ट्युमर सेल स्वतःला इनिबिटच करत नाही, याच्यामध्ये नंबर ऑफ ट्युमर सेल वाढत चालत, वाढत चालत, वाढत चालत. म्हणजे सिंपल साधं मेकॅनिझम आपल्याला काय समजतं? कॅन्सरस सेल और ट्युमर सेल डोंट हॅव कॉन्टॅक्ट इनहिबिशन. अंडरस्टँड होते? कॉन्टॅक्ट इनिबिशनची प्रॉपर्टी कोणामध्ये नाहीये? ट्युमर सेलमध्ये और कॅन्सरस सेलमध्ये. अंडरस्टँड होते? बट कोणामध्ये आहे? नॉर्मल सेलमध्ये. मग आता इमेजिन करा, जेव्हा बेसिकली तुमच्या बॉडीमध्ये अशी एक बेसिकली नॉर्मल सेल कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे, एका कार्सिनोजेनिक कॉन्टॅक्ट येथे येणार आहेत, त्यावेळी तुमची ट्युमर सेलमध्ये ऍक्टिव्हेशन होणार आहे. आता ट्युमर सेल थोडी ना गप राहणार आहे, ती काय करणार आहे की यांच्यामध्ये नंबर ऑफ सेल बेसिकली अशा डेव्हलप 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 होताना बघायला भेटणार आहे, आणि एका ठिकाणी तुमचं काय असणार आहे, असं स्पेसिफिकली ट्युमर इथं फॉर्म करताना बघायला भेटणार आहे. काय होणार आहे? ट्युमर फॉर्म करणार आहे. आणि ट्युमर बेसिकली स्वतःच्या अराउंड काय करतो माहिती का, असं बेसिकली कॅप्सूल फॉर्म करताना बघायला भेटणार आहे. हे जर का कॅप्सूल फॉर्म झालं, तर समजून घ्या इट्स अँड बेनाइन ट्युमर. काय म्हणलाय? बेनाइन ट्युमर, राईट ना. तर बेनाइन ट्युमर असणार आहे. आता महत्वाची गोष्ट मला सांगा, त्याचा मेटाबॉलिक रेट स्लो और फास्ट असणार आहे? फास्ट असणार आहे. ऍज कम्पेअर टू नॉर्मल सेलपेक्षा जास्त असणार आहे, राईट ना. जे काही बेसिकली न्यूट्रिशन असणार आहे आजूबाजूच्या सेल, ह्या नॉर्मल सेल ह्यांच्याकडून सगळं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करायचं, बिकॉज त्यांचे ब्रांचेस खूप सारे बनलेले असणार आहेत. दॅट्स वे कॉल्ड अ कॅन्सर सेल, राईट ना. ज्यांचे ब्रांचिंग खूप जास्त बनताना बघायला अनकंट्रोल ग्रोथ असणार आहे. सो या सेलमधून जे काही न्यूट्रिशन भेटलं ते सगळं युज केलं, आणि या सगळ्यांना डेड करायला लागले सेल. आता मला सांगा, इथल्या आजूबाजूचे सेल असणार ते तर गेल्यात, पण त्यांना न्यूट्रिशन पाहिजे. मग न्यूट्रिशन करण्यासाठी न्यूट्रिशनचा आपल्या बॉडीमधले एक ब्लड वन ऑफ द बेस्ट सोर्स आहे. कारण की बॉडीमधलं सगळं न्यूट्रिशन कोणामधून रन करतंय? ब्लड मधून. मग आता ह्यांना बेसिकली ब्लड जवळ यावं लागणार आहे. आता ब्लड जवळ येण्यासाठी लिटरली या कॅन्सर सेल अशा टाईपचे काही स्पेसिफिकली प्रोटीन रिलीज करतात, ज्या प्रोटीनमुळे स्वतःसाठी एक पाथवे असा क्रिएट करतात बनवण्याचा. असं काय असणार आहे, एक बेसिकली पाथवे असा क्रिएट करताना बघायला, आणि तो पाथवे कोणाजवळ येतो? तुमच्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या कॉन्टॅक्टमध्ये येताना बघायला भेटणार आहे. समजते? इथं बेसिकली काय असणार आहे, असा हा पाथवे आपल्याला इथं मेनली बघायला भेटणार आहे. या फॉर्म मध्ये काय झालं, हा पाथवे इथं बनलेला आहे. हा पाथवे कॅन्सरस सेलने बनवलेला आहे स्वतःसाठी. का? तर जेणेकरून इथल्या आता ज्या काही सेल्स तुम्हाला बघायला भेटणार, कोणत्या? की आपल्या ट्युमर सेल. त्या ट्युमर सेल नाव विल एंटर इन टू दिस काय असणार आहे बेसिकली पाथवे, आणि एंटर करणारे अल्टिमेटली कशा? आपल्या ब्लडमध्ये. म्हणजे ह्या कॅन्सरस सेल आता इथे एंटर केलेले आहेत. ह्या सगळ्या कॅन्सरस सेल तुम्हाला इथे येताना बघायला भेटणार आहेत. नाव दिस कॅन्सरस सेल विल मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. अशा प्रकारे काय असणार आहे, दुसऱ्या दुसऱ्या प्लेसमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहेत. मग आता इथं समजा काय झाले, कॅन्सरस सेल जर आली, तरी कॅन्सर सेल या एरियामध्ये ज्या काही सेल असतात त्यांचं न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करणार आहे, आणि स्वतःचा बेसिकली काय असणार आहे, लंप ऑफ मास बनवायला चालू करणार आहे. म्हणजे मला सांगा, इथे एक ट्युमर बनला तुमचा, राईट ना. परत इथं गेला तर समजा इथं पण काय असणार, ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे. मल्टिपल प्लेस जवळ काय असणार, ट्युमर बनताना बघायला भेटणार आहे. आणि ट्युमर तिथल्या एरियामधल्या ज्या काही सेल असणार त्यांचं युटिलायझेशन करून, त्यांचं फूड सगळं युटिलाइज करून, तिथं स्वतःचा नंबर ऑफ सेल्स वाढवून एक ट्युमर बनवून पुन्हा काय करणार आहे, इथून ते स्लॉट होणार त्यांना बघायला भेटणार आहे, इथून बाहेर पडणार आहेत, आणि इथून बाहेर पडून परत दुसऱ्या एका ठिकाणीवर जाणार आहे. वाया ते काय असणार आहे, ब्लड. सो दिस प्रोसेस वी कॉल्ड इज अ मेटास्टॅसिस.
अंडरस्टँड होतंय. आणि प्रॉपर्टी आपण कोणामध्ये बघतो, मॅलिग्नंट ट्युमर मध्ये, राईट ना. म्हणजे बेनन ट्युमर जर का बेसिकली एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर मूव्ह झाला, तर तोच बेनन ट्युमर कोण म्हणला तुमचा, मॅलिग्नंट ट्युमर. आणि मॅलिग्नंट ट्युमरनं जर का बेसिकली एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती जर गेला असेल, तर दिस इज प्रोसेस वी कॉल्ड एज अ मेटास्टॅसिस. सो अशा प्रकारे काय असणार आहे बाळांनो, आपल्या बॉडीमध्ये कॅन्सर पसरताना बघायला भेटणार आहे. क्लिअर येते, समजते मेकॅनिझम कसं असणार आहे. दिस इज अल्टिमेट काय असणार मेकॅनिझम, हे तुम्ही आयडेंटिफाय करून घेऊ शकता यावेनं. सो मी तुम्हाला या केसमध्ये कॅन्सरच्या ज्या काही प्रॉपर्टी होत्या, 4 प्रॉपर्टी, त्या तुम्हाला इथं सिम्पल फॉर्म मध्ये इथे इंट्रोड्यूस करून टाकलेत. हाऊ कॅन्सर विल काय असणार आहे, डेव्हलप इन आवर बॉडी बाय द इनिशिएशन, प्रमोशन, प्रॉलिफरेशन अँड मेटास्टॅसिस. क्लिअर होते. इथे तुमच्या एनसाठीचा कंटेंट कव्हर झालेला आहे बाळांनो. तुम्हाला कॉन्टॅक्ट इनिबिशन समजलं, बेनाइन अँड मॅलिग्नंट ट्युमर समजलं, मेटास्टॅसिस काय असलं समजतंय. दिस इज काय असणार अल्टिमेटली, तो पॅराग्राफ इथं हायलाइट करून दिला. नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये मी तुम्हाला काय म्हणले, मेन्शन करून दिलं होतं की यांच्यामध्ये काय ट्रीटमेंटचे मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, हिस्टोपॅथॉलॉजी बघितली, बायोप्सी, राईट ना. हिस्टोपॅथॉलॉजी मध्ये बायोप्सीचा कन्सेप्ट आला. त्यानंतर काय असणार आहे, एक्सरे, MRI आणि काय असणार आहे, सिटी स्कॅन. लिटरली एक्झामला काय टाकलंय बाळांनो माहितीये का, सिटी स्कॅनचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला गेलेला आहे. कॉम्प्युटेड टोमोग्राफी. MRI चा लॉंग फॉर्म विचारलाय. रत्ना इमेजिन आहे का इमेजिंग आहे रे, हा, राईट ना. सो याच्यामध्ये काय असणार आहे, इमेज कोणतरी असंच लिहून येते, राईट ना. तर इथं मॅग्नेटिक फील्डचा युज होताना बघायला भेटणार. याच्यामध्ये इतकं जबरदस्त मेकॅनिझम आहे बघा काय केलं जातं. इन जनरल मध्ये MRI ज्यावेळी तुम्ही करताना बाळांनो, राईट ना, MRI ज्यावेळी तुम्ही कराल, सिच्युएशन अशी होताना बघायला भेटणार आहे की या MRI मध्ये इतके जबरदस्त मॅग्नेटिक फील्ड असते, याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन इतकं जबरदस्त लेवल होताना बघायला भेटणार आहे. इन शॉर्ट मध्ये मला सांगा, ज्यावेळी एखादी नॉर्मल सेल, राईट ना, नॉर्मल सेल जर असेल, तर या कॉन्टॅक्ट मध्ये काय होतं बघायला बघ. MRIच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय होतं, नॉर्मल सेल ज्यावेळी येते ना, त्या नॉर्मल सेलचा मला एक सांगा, इथं पर्टिक्युलर न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझमचा रेशो असणार आहे. कोणाचा रेशो जास्त आहे, सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझम. सायटोप्लाझम, सायटोप्लाझमचं व्हॉल्यूम जास्त असणार आहे त्याच्यामध्ये. तर या केसमध्ये नक्कीच त्याच्यामध्ये ऍक्वेस कंडिशन आहे, और इव्हन काय असणार आहे, वॉटरची क्वांटिटी खूप जास्त आहे. आता आपण काय करतो माहितीये का, ह्या नॉर्मल सेलला आणि पर्टिक्युलर काय करतो माहितीये का, MRIच्या कॉन्टॅक्ट मध्ये काय असणार, तुमची कॅन्सरस सेल असणार आहे, ती पण इथे एंटर करताना बघायला भेटणार आहे. बट जो पेशंट कसं असणार आहे की कॅन्सर पॉझिटिव्ह असेल किंवा कॅन्सर जर का त्याला झाला असेल, तर त्याच्या बॉडीमध्ये काही असे इंजेक्शन टाकले जातात किंवा बेसिकली असे मेडिसिन और ड्रग्स बेसिकली आपण देताना बघायला भेटणार. त्या ड्रग्समुळे इश्यू काय होतो माहितीये का, की कॅन्सरस सेल मधलं सगळं जे काही ऍक्वियस कंडिशन असणार आहे, ती काय केली, ते एकदम रिमूव्ह केली जाते. ऍक्वियस कंडिशन जी असणार ती काय केलं, रिमूव्ह केलं. इट्स नथिंग बट वॉटर बेसिकली बाहेर काढलं, तर अल्टिमेटली ही सेल श्रिंक होऊन जाईल, राईट ना. श्रिंक होताना बघायला भेटणार आहे. आता श्रिंक झाल्यानंतर ना, हा जो पर्सन आहे तो आपण MRI प्रोसेससाठी आपण त्याला पुढे पास करतो. MRI तुम्ही बघितलं असेल बघा, एक बेडला स्ट्रक्चर असतं, त्याच्यात झोपायचंय, एक सर्कल असतंय, त्याच्या अराउंड एक मॅग्नेटिक फील्ड चालू असते, तुम्हाला जस्ट त्या बेसिकली सर्कल मधून आत जायचंय. आत गेल्यानंतर तुम्हाला बेसिकली ती प्रॉपर मॅग्नेटिक फील्ड काय करणार आहे, स्कॅन करणार आहे. स्कॅन केल्यानंतर तुम्हाला जी अशी स्क्रीन असते, त्या स्क्रीनवरती तुमची टोटल 3D बेसिकली काय असणार, डायग्राम येताना बघायला भेटणार आहे. आता बॉडीमध्ये ज्या ऑर्गन मध्ये इन्फेक्शन झालं असणार किंवा कॅन्सर झाला असणार, जस्ट इमेजिन करा काय असणार, समजा लिव्हरमध्ये कॅन्सर झालेलं आहे, राईट ना. तर लिव्हरच्या केसमध्ये त्या इंजेक्शनमुळे, त्या प्रोटीन्समुळे एस्पेशली काय होतं, की स्पेसिफिकली या ऍक्वेस कंडिशन जी क्रिएट झाली होती ना, त्या ऍक्वेस कंडिशनला आपण काय करतो माहिती का, श्रिंक करून टाकलेत. तर MRIच्या अंडर इमिजिएटली तुम्हाला काय झालं, तर ह्या ज्या कॅन्सर सेल श्रिंक झालेल्या तुम्हाला काय आयडेंटिफाय होऊन जातात, राईट ना. ही केमिकल जे असते ते बेसिकली कोणाला, नॉर्मल सेलला बेसिकली डिस्ट्रॉय करत नाही, कॅन्सर सेलला स्पेशली काय करतं माहिती का, टार्गेट बनवतं आणि त्यातलं सगळं वॉटर मोलिक्युल सगळं रिमूव्ह करतं, राईट ना. टार्गेट कोणावरती आहे, कॅन्सर सेलवरती. त्या टाईपचेच आपण ड्रग्स इथे देतोय, त्याच टाईपचे मेडिसिन आपण त्यांना देत असतो. त्यामुळे इथं जर का श्रिंक झालेले सेल जर दिसलं, तर समजून घ्या तिथं काय असणार, कॅन्सर कंडिशन क्रिएट झालेत. आयडेंटिफाय होणार आहे ऑर्गन, रिजन, चला इमिजिएटली काय चालू करा, ट्रीटमेंट. आणि ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला काय केलं, की एनसायटीनं स्पेसिफिक बेसिकली काही थेरपी दिलेत, जसला काय असणार आहे, इम्युन थेरपी, पेज नंबर 142 वरती दिलेत बघा. ट्रीटमेंटमध्ये इम्युन थेरपी असणार आहे, रेडिओथेरपी असणार आहे, सर्जिकल असणार आहे, और इव्हन काय असणार त्याच्यामध्ये, केमोथेरपी येताना बघायला भेटणार आहे. काय वाटतं सगळ्यात डेंजरस थेरपी कोणती आहे रे, केमोथेरपी. आता मी इन जनरल मध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगू देतो बघा, तुम्हाला आयडेंटिफाय सगळे होताना बघायला भेटणार आहेत. सगळ्यात आपण थेरी आहेत ना, त्यांच्याबद्दल थोडं थोडं डिस्कस करू जाऊ, तुम्हाला पॉईंट सगळे क्लिअर होऊन जातील. केमोथेरपी जर मला द्यायची असेल, तर डेफिनेटली या पर्सनच्या बॉडीमध्ये मी काय टाकणार आहे, एस केमिकल्स इज नथिंग बट काय असणार, इन द फॉर्म ऑफ टॅब्लेट्स और इन द फॉर्म ऑफ काय असणार, सम सलाइन्स, राईट ना. यांच्यामध्ये त्यांना मी त्यांच्या बॉडीमध्ये काय ट्रान्सफर करताना बघायला भेटणार, कंटिन्युअसली केमिकल्स. आता इमेजिन करा, तुम्ही ज्यावेळेस सर्दी होती, खोकला होतो, डोकं दुखतं, तुम्ही पॅरासिटामॉल घेतला किंवा स्पेसिफिकली एखादी डोलोची जर का टॅब्लेट घेतली, हार्डली त्याची पॉवर किती असते, 200-250 mg पर्यंत असणार आहे, राईट ना. और काही बेसिकली असणार आहे 500 mg पर्यंत येणार आहेत, राईट ना. आता तुम्ही दिवसभरात एक गोळी घेताय, राईट ना, संध्याकाळची घेतली आणि सकाळचा एक डोस घेतला, तर टोटल तुम्ही काय करता माहिती का, 1000 mg गोळी तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार, सकाळी एक संध्याकाळी एक. इमेजिन करा, या 1000 गोळीची एक टॅबलेट त्यांची एक इथं कॅन्सर पेशंटची असणार आहे.
आणि त्यांच्यामध्ये अशा त्यांना मल्टिपल गोळ्या, तुम्ही बैठ असला डब्बाच असतो एवढा छोटूसा, त्या सगळ्या गोळ्या टाकत ठेवलेल्या असतात, त्यांच्या सगळ्या एकदम घ्यायला त्यांना घ्यायचं, सकाळचा डोस, दुपारचा डोस, संध्याकाळचा डोस. आता इमॅजिन करा, इतक्या ह्यूज अमाऊंट मध्ये जर का त्या पर्सनच्या बॉडीमध्ये केमिकल्स असे एंटर करत असतील, ज्यांचा मेन रोल काय असणार आहे की प्रॉलिफरेशन, जे बेसिकली कॅन्सरस सेल्स असतात त्याला इनिबिट करायचं आहे. म्हणजे मेटाबॉलिक रेट त्यांचा शटडाऊन करायचा आहे, त्याच्यामुळे कॅन्सरस सेल तुमच्या बॉडीमध्ये इम्प्रूव्ह होणार नाहीत, वाढणारच नाही, त्यांची ग्रोथच होणार नाही. राईट ना? मग येतले तुम्हाला काय वाटतं रे बाळांनो, जर का तुम्ही 100 mg जर का टॅबलेट घेत असेल तर सगळा बेसिकली ड्रग्स तुमच्या बॉडीमध्ये युटिलाइज होतो का रे? नाही, अजिबात युटिलाइज होत नाहीये. त्यातला सर्टन मॅक्स टू मॅक्स अमाऊंट ऑफ जर का ड्रगचा पार्ट असणार ना, युरिन मध्ये वॉश आउट होतोय बघा. पर्सन आजारी पडलेला आहे, आठवडाभर जर का तो बेसिकली मेडिसिन जर घेत असेल, तर मॉर्निंगला जेव्हा कधी तो युरिनेशन करत असतो ना, येलो कलरचं युरिन पास आउट होताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? त्याच्यामध्ये ड्रग्स, एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये ड्रग्स वॉश आउट होत आहेत. आता जस्ट इमॅजिन करा, जो पर्सन कॅन्सरस कंडिशन देतात आणि त्याला केमोथेरपी देतो, त्याच्या बॉडीमध्ये कितीतरी बेसिकली असे काय असणार आहेत, हेच केमिकल एंटर करत असणार आहेत. आता बॉडीमध्ये जेव्हा टाईपचे या टाईपचे जे काही टॉक्सिक और काही केमिकल जर एंटर करत असेल, तर बॉडीमधले दोन रिजन जे फिल्ट्रेशन करण्याचं काम करणार किंवा प्युरिफिकेशन करण्याचं काम करणार आहे. फर्स्ट वन इज व्हॉट? डिटॉक्सिफिकेशन करणारा ऑर्गन, लिव्हर, आणि ब्लड फिल्ट्रेशन करणारा किडनी. सगळा लोड ह्या दोन ऑर्गनवरती येणार आहे. कॅन्सरस पेशंटचे हे दोन ऑर्गन ऍज मच एज पॉसिबल लवकरात लवकर खराब होताना बघायला भेटणार. क्लॅरिटी ते, हे दोन ऑर्गन बेसिकली काय असणार आहे, पहिले खराब होताना बघायला भेटणार आहेत. नाव नेक्स्ट कंडिशन मध्ये काय असणार आहे की तुमच्या बॉडीमध्ये त्यांचा हार्मोनल इम्बॅलन्स येणार आहे. कारण की केमिकल जे असणार आहे तुमच्या बॉडीमध्ये स्टिम्युलेट होताना बघायला भेटणार आहे ना, हार्मोन स्टिम्युलेट होताना बघायला भेटणार आहे. देन त्यानंतर काय असणार आहे, एस्पेशली एन्सेटिक वर्ड तिथे बघा, बाल्टनेस येताना बघायला भेटणार आहे बाळांनो. म्हणजे काय? टकलं होणं. right ना? टकला बेसिकली ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. केस उडून जाते म्हणून इतके हाय अमाऊंट मध्ये केमिकलची रिएक्शन बॉडीवरती होते. कधी कधी बेसिकली केमिकल रिएक्शन इतकी होती की स्किनवरती मोठे मोठे चट्टे असे क्रिएट होताना बघायला भेटणार, ब्लॅक कलरचे डॉट्स वगैरे येताना बघायला भेटणार. राईट ना? सो म्हणजे इन जनरल मध्ये बघा, म्हणजे मला असं म्हणजे सरप्राईज मी झालो होतो की असं कधी काय होऊ शकतं का. सो आम्ही असं बॅचलर बॅचलर बॉईज मध्ये ज्यावेळी कॉलेज लेवल होतो, तर एक फ्रेंड होता. राईट ना? रूम मध्ये एकत्र बसलो होतो, तुम्हाला माहितीच आहे एकदम. सो त्याच्या बॅक साईडला असा एक मला मोठा असा काय भेटला माहिती काय, डार्क कलरचा, लिटरली पूर्ण डार्क असा पिगमेंटेड बेसिल स्ट्रक्चर भेटलं. म्हटलं काय, कसं काय झालं? म्हणलं जे मेडिसिन होते त्यांची काय झाली की एक पर्टिक्युलर रिॲक्शन झाली. सो अशा रिएक्शन होतात बाळांनो बॉडीवरती, बिकॉज ऑफ व्हॉट? हाय डोस जर का आपण भेटलेत. आणि इव्हन तुम्ही डॉक्टर ज्यावेळी बनाल ना बाळांनो, तर कोणत्या ड्रगचा कोणतं कॉम्बिनेशन कंपल्सरी माहित असायला पाहिजे. तुम्ही जर का कॉम्बिनेशन मध्ये जर का गडबडा केला, तर अल्टिमेटली त्या पेशंटवरती त्याची काय असणार आहे की एक रिएक्शन होताना बघायला भेटणार आहे. सो तुम्ही जेव्हा कधी एमबीबीएस मध्ये ज्यावेळी एंट्री माराल, त्यावेळी तुम्ही ड्रग्स, फार्माकोलॉजी नावाचा बेसिकली पण सब्जेक्ट येताना बघायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रग्स बद्दल डिटेलमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते. ड्रग्स काय असतात, त्यांचे कॉम्बिनेशन काय असतात, ड्रग्सचे जे टाईप असणार, जसला काय असणार आहे, अनेस्थेशिया कोणता असणार आहे, अनाल्जेसिक काय ड्रग असणार आहे, ना पेन किलर नावाची एक बेसिकली कॅटेगरी बनवणं. सगळेच मेडिसिन पेन किलर नाहीयेत, तर त्यांना बेसिकली आयडेंटिफिकेशन करण्याचे सगळं नॉलेज तुम्हाला देताना बघायला भेटणार आहेत. राईट ना? सो ते तुम्हाला प्रॉपर शिकायला पाहिजे, मग त्या कॉम्बिनेशनचे काय करायला पाहिजे की तुम्हाला डोस पेशंट येणार त्याला देणं गरजेचं आहे. सो याच्यामध्ये केमोथेरपी होती. सर्जरी काय असणार आहे, ट्युमर जर आयडेंटिफाय झालं तर होप्स मी तुम्हाला म्हणजे एक व्हिडिओ दाखवलेले आठवते, ब्रेन ट्युमरचे बेसिकली आपण बघितले ते. सो बेसिकली खोपडी, राईट ना, तो पण एक बेसिकली आपण डिस्कस केला, कनेक्टिव्ह टिश्यूचा, नाही सॉरी, एपिथेल टिश्यूचा होता वाटतो तो. हा, एपिथेल टिश्यूचाच होता, जो इथे जॉन होता की त्याचा बेसिकली एकदम खराब झाला होता. हा, मग तिथं ऐ मला काय म्हणायचंय, मी तुम्हाला या टाईपचे काही जे ब्रेन ट्युमरचं एक्झाम्पल आठवते ना, बास ब्रेन ट्युमर मध्ये बेसिकली जर का तुम्ही बघितलं तरी रिमूव्ह करताना बघायला भेटणार आहे सर्जरीच्या थ्रू. लिव्हर मध्ये झाला, लंग्स मध्ये झाला, लंग्स मध्ये जर काढायचं म्हणजे कितीतरी डिफिकल्ट असणार आहे, विचार करा. बट अशा टाईपचे ट्युमर आपण सर्जिकली आपण रिमूव्ह करू शकतो. थर्ड थिंग काय असणार, रेडिएशन घ्या. राईट ना? इमॅजिन करा, जर का बॉडीमध्ये समटाइम्स जर का अशा टाईपचे काय असणार आहे, जर का तुमचे कॅन्सरस सेल जर का अशा ग्रो जर होत असतील, राईट ना, अशा ग्रो 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 जर व्हायला लागलेत, तर डेफिनेटली याच्यावरती काय असणार, रेडिएशनची एक बीम बेसिकली टाकताना बघायला भेटणार. राईट ना? स्ट्रेट फॉरवर्ड काय असणार, बीम येणार आहे. ती बीम काय करणार आहे, इथल्या ज्या काय सेल असणार त्यांना किल करायला चालू करत नाही, ते मारत नाही. राईट ना? सो याच्याने रेडिएशन थेरपीने बेसिकली आपण ओव्हरकम करू शकतो. तुम्ही बघू शकता की बॉडीवरती अशा रेडिएशन थेरपी खूप सारे चालू असतात बघा आजकाल. बेसिकली गस असणार आहेत, एस्पेशली ते चेहऱ्यावरती जे काही पिगमेंटेशन आलेलं असतं त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण काय करतो, लेझर थेरपी यूज करतो. राईट ना? स्किन बेसिकली थोडीशी जी डार्क असणार आहे, आहेत ना आता डिफरंट डिफरंट टाईपच्या लेझर थेरपी आलेले सगळ्या डिफरंट डिफरंट टाईपच्या. बट स्पेशली आपण इथे काय करतो, कॅन्सरसाठी हे जे काही कॅन्सर सेल असणार आहेत त्यांना रिमूव्ह करण्यासाठी असे लेझर थेरपी आपण यूज करू शकतो, रेडिएशन थेरपी असणार आहे. अनदर थिंग इज दॅट, बघा आपण याच्यामध्ये कोणती बघितली, केमोथेरपी झाली, सर्जिकल झाली, देन रेडिएशन झाली, इम्युन थेरपी एक एखादा बघायला भेटणार आहे. राईट ना? इम्युन थेरपीमध्ये काय करतो आपण, पर्टिक्युलरली अँटीबॉडीचा यूज करतो. आणि त्या अँटीबॉडी बेसिकली काय करणार आहे माहिती आहे का, कॅन्सर सेल इज नथिंग बट काय असणार आहे, अँटीजन सारखे ऍक्ट होताना बघायला भेटणार आहेत. त्यांना डायरेक्टली काय करा की अँटीबॉडी अप्लाय करा,
अँटीबॉडी अँटीजन रिॲक्शन होऊन जातील, अँटीबॉडी त्या स्पेसिफिक कॅन्सर सेलला मारून टाकतील. बट कधी आपण एक सिंगल ट्रीटमेंट घेत नाही. यासाठी क्लिअरली मेन्शन करते की जेव्हा कधी तुम्हाला कॅन्सर ट्रीटमेंट द्यायचे तुम्हाला कॉम्बिनेशन मध्ये द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे? कॉम्बिनेशन मध्ये. सो कॉम्बिनेशनचं काय केलं की ते मेकॅनिझम तुम्हाला मेनली इन्क्लूड करून दिलेलं आहे. मॅडम एक 10 मिनिटानंतर पाठवतो. हा लेक्चर संपत आलेले आहेत. हो हो चालेल. ठीक आहे. हा टॉपिक इथे समजलं तुम्हाला? तर ट्रीटमेंटसाठी या स्पेसिफिक ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेतोय. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय करायची माहिती आहे का, की तुम्हाला कॅन्सरचे जे डिफरंट डिफरंट टाईप असणार त्याच्याबद्दल थोडंसं माहित असून द्यात. कारण की ते एनसीटीच्या अंडर दिलेलं नाही. बट आय थिंक मला वाटतं बोर्डच्या बुकमध्ये दिलेले आहेत आणि बोर्डच्या बरोबर एक्झामसाठी पण तुम्हाला एडॅपचे क्वेश्चन समटाइम्स येताना बघायला भेटणार आहेत. सो त्यांची जी काही कॅटेगरी मी तुम्हाला क्रिएट करून देतो ना ती फक्त काय करा की माहित असून द्यात. इन जनरल मध्ये मेजरली दोन तुम्हाला कॅन्सर बघायला भेटणार आहेत. एक कॅन्सर जो टाईपचा बघायला भेटणार आहे ते काय असणार आहे कार्सिनोमा, दुसरा असतो सार्कोमा. राईट ना. तर दोन कॅटेगरी आपण पहिल्यांदा समजून घेऊया काय असणार कसे असणार आहेत. होप्सो तुम्हाला हे सगळे पॅटर्न समजले असतील. राईट ना. की कार्सिनोजेनिक कंपाऊंड जे असणार कोणते असणार कसे असणार आहेत और इव्हन काय असणार आहे हे बघा. बेनान ट्युमर आणि तुमचे कोण असणार आहेत मॅलेग्नंट ट्युमर. लिटरली सांगतो बाळांनो आतापर्यंत बेनान अँड मॅलेग्नंट ट्युमर बद्दल हे तुम्हाला कॉमन क्वेश्चन येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. बेनान ट्युमरच्या प्रॉपर्टी काय असणार आहेत नॉन इन्व्हेंटिव्ह, एका ठिकाणून दुसरीकडे कधीही जात नाही, इन्व्हेंजन एंट्री मारत नाही, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी स्टेबल राहतो. सेकंड थिंग काय असणार आहे हा इन्व्हेंजिव्ह आहे, एका प्लेसवर दुसऱ्या प्लेसवरती चाललेलं आहे, इन्व्हेंजन करतोय एका ऑर्गन मधून दुसऱ्या ऑर्गन मध्ये एंट्री करतोय. सेकंड नॉन कॅन्सरस आहे, कॅन्सरस कंडिशन मध्ये बघितलं एकाच ठिकाणी आहे, त्यामुळे ग्रोथ तर एकदम स्लो होताना बघायला भेटणार आहे. ह्याला मल्टिपल न्यूट्रिशन भेटणार आहे त्यामुळे रॅपिडली ग्रो होताना बघायला भेटणार आहे. अराउंड एक कॅप्सूल फॉर्म करत होता त्यामुळे एका प्लेसवरती याच्यावरती कॅप्सूलचा काही संबंधच येत नाही त्यामुळे पूर्णपणे बॉडीमध्ये फिरताना बघायला भेटणार आहे. आणि महत्वाची गोष्ट हा कन्फाइंड एका रिजन मध्ये ओरिजिन मध्ये स्टे करताना बघायला भेटणार आहे, साईटवरती रिमेन राहताना बघायला भेटणार आहे. बट याचं तसंच नाही, एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जातो म्हणून आपण मेटास्टासिस प्रोसेस आपण इथे मेनली मेन्शन करून घेतली. तर या प्रॉपर्टी बेनान अँड मॅलिग्नंट ट्युमरच्या कंपल्सरी माहिती असायला पाहिजे बाळून तुम्हाला. राईट. तर प्रॉपर्टी आपण इथं बेसिकली कव्हर करून घेतोय. पीपीटी नंतर ओपन करा आणि त्यामधले सगळ्या प्रॉपर्टी आयडेंटिफाय करून घ्या. मेकॅनिझम ऑफ कॅन्सर कसं बेसिकली कॉज केलं ना त्यासाठी चार बेसिकली तुम्हाला टॉपिक दिले होते. सुरुवातीला बेसिकली काय असणार आहे जे नॉर्मल जीन असणार आहे कोणते असणार आहे सेल्युलर ऑन्कोजीन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे कॅन्सर असर व्ही ऑन्कोजीन मध्ये कन्वर्ट होताना बघायला भेटणार आहेत. आणि देन त्यानंतर त्यांच्यामध्ये अशा टाईपचे मुवमेंट चालू होणार आहे. राईट ना. कोणतं? येस इनिशिएशन, प्रोमोटर्स और प्रमोशन और प्रॉलिफरेशन अँड देन मेटास्टॅसिस ह्या प्रॉपर्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. सो त्या जीनची नावं दिलेली आहेत. कोणकोणत्या दोन जीन असतात एक तर तुमची सेल्युलर ऑन्कोजीन आणि ट्युमर सप्रेसर जीन. सेल्युलर ऑन्कोजीन कन्वर्ट टू द व्ही ऑन्कोजीन मध्ये ते मेकॅनिझम बद्दल इथं मेनली मेन्शन करून देत बाकी वेगळं काय नाही बनवलं याच्यामध्ये. ठीक आहे ना. सो हे काय असणार त्यांच्यामध्ये टॉपिक येणार की जे एनसीटीच्या बाहेरचे आहेत. आता याच्यामध्ये काही गोष्टी समजून घ्या की जो स्पेसिफिकली तुम्हाला इथं कॅन्सर मेनली इन्क्लूड करून दिले कोणते कार्सिनोमा. कार्सिनोमा इट्स अँड ओव्हरऑल आपल्या बॉडीमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर 90 to 95% कॅन्सर आपल्या बॉडीमध्ये कोणता होत असेल तर तो कार्सिनोमाच आहे बाळांनो. बिकॉज इट्स अँड कॅन्सर ऑफ काय असणार आहे एपिथेलियल टिश्यू. कोणाच असणार आहे एपिथेलियल टिश्यूचा. आणि जर सार्कोमा घेतला तर आपल्या बॉडीमध्ये रेअर ऑफ द रेअर बेसिकली जर कॅन्सर कोणता असेल तर सार्कोमाचा आहे. 1% फक्त आपल्या बॉडीमध्ये होताना बघायला भेटणार इट्स अँड कॅन्सर ऑफ काय असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यू. ध्यानात राहतील कोणाचा असणार आहे कनेक्टिव्ह टिश्यूचा. तर इथं हा जर बघितला तर मी कोणाचा असणार आहे 90% बेसिकली इन्क्लूड करून घेतोय 90 to 95% मेनली इन्क्लूड करून घेतले. हा काय असणार आहे 1% येताना बघायला भेटणार आहेत. आता इन जनरल मध्ये जर एपिथेलियल टिश्यू बघितले तर तीन ओरिजिनचे आहेत एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मेसोडर्म. राईट ना. तिन्ही ओरिजिन पासून हे डेव्हलप होताना बघायला भेटणार आहेत. बट कार्सिनोमासाठी मेनली जर डिस्कस करायचं म्हटलं तर एंडोडर्म अँड एक्टोडर्म या ओरिजिनचेच कॅन्सर आपण कन्सिडर करतोय. बिकॉज मेझोडर्म साठी आपल्याला वेगळी कॅटेगरी आहे कोणाची असणार आहे सार्कोमाची. सार्कोमा मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू इज बिलॉंगिंग फ्रॉम द मेझोडर्म. राईट ना. सो मेझोडर्मल जे कॅन्सर असणार आहेत सार्कोमा मधून बिलॉंग करतात आणि एंडोडर्मल आणि एक्टोडर्मल ओरिजिनचे कॅन्सर असणार ते कोणामधून बिलॉंग करणार आहेत कार्सिनोमा मधून. बट या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर ह्या दोन्ही कॅन्सर्समध्ये म्हणजे कोणता कार्सिनोमामध्ये आणि तुमचं असणार आहे सार्कोमामध्ये एस्पेशली काय होताना बघायला भेटणार आहे तुम्हाला ट्युमर प्रॉपर असे बनताना बघायला भेटणार आहेत. बट आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यू मधला असा एक बेसिकली कॅटेगरी आहे कोणता ब्लड कॅन्सर की ज्यांच्यामध्ये ट्युमर बनतच नाहीत. राईट ना. ही कंडिशन येताना बघायला भेटणार आहे. बट बाळांनो आतापर्यंत जी काही इन्फॉर्मेशन दिली त्याच्यातला एक एक्सेप्शनचे बेसिकली कॅरेक्टर समजून घ्या. ब्लड कॅन्सर मध्ये जो लिम्पोमा असतो ना बाळांनो हा लिम्पोमा हा फॉर्म करतो ट्युमर आणि जो ल्युकेमिया असणार आहे त्याच्यामध्ये ट्युमर बनत नाही. सिकल सेल अॅनिमिया जो कॅन्सर आपण डिस्कस करतो त्याच्यामध्ये पण ट्युमर बनत नाही. बट लिम्पोमा इट्स अँड काय असणार आहे एक्सेप्शन फॉर द ब्लड कॅन्सर विच फॉर्म ट्युमर. ध्यानात राहिली पर्यंत दिस आर दी सम प्रॉपर्टीज रिलेटेड टू व्हॉट
की आपण या बेसिकली कंटेंटमध्ये आयडेंटिफाय करून घेऊ शकतो. फ्यू एक्झाम्पल याच्यामध्ये दिलेत. स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर, राईट ना, मेलमध्ये स्पेशली होतोय, फिमेलमध्ये हा होताना बघायला भेटणार आहे. सर्वायकल कॅन्सर फिमेलचा असणार आहे. ओरल कॅन्सर मेल आणि फिमेल दोघांच्या मध्ये का, जसा मेल तंबाखू खातोय तसे फिमेल मिश्री घेत असते. तर विषय तिथं होतानाच बघायला भेटणार, राईट ना. यांच्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर बोन कॅन्सर, मसल कॅन्सर, काय असणार, लिम्फ नोड्स काय असणार आहे आपल्या पर्टिक्युलरली. येस, मेनली मेन्शन करून दिले तुमच्या सार्कोमासाठी. आता खूप रेअरली एका क्वेश्चन मध्ये मी काय केलं होतं माहिती आहे, कॅन्सरचं नाव वाचलं होतं, बुरकिट्स काय असणार, लिम्फोमा, राईट ना. हे एक नाव फक्त माहित असू देत, कंपल्सरी गरजेचं नाही. बट बुरकिट कॅन्सर इसाइडसन काय असणार आहे, लिम्फोमा और ब्लड कॅन्सरचा एक टाईप आहे. बाकी यांच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर दिले त्याच्याशी काही घेणे देणं आपल्याला नाहीये. हा पॉईंट इथे समजला का मला सांगा. दोन टाईपचे कॅन्सर मी तुम्हाला सांगितले, कोणते असणार आहे, कार्सिनोमा आणि सार्कोमा. अंडरस्टँड होतंय. तर या प्रॉपर्टीज मध्ये मेनली ध्यानात ठेवून घ्या, बाकी वेगळं काय याच्यामध्ये डिस्कस नाही करायचे. प्रॉपर्टी ऑफ कॅन्सर मध्ये आपण डिफरंट डिफरंट टाईपचे घेतलेत. एक प्रॉपर्टी आहे बघा, एनसॅटीनं जास्त हायलाइट नाही केलेलं, बट इमोर्टल सेल ऑफ कॅन्सर सेल. कॅन्सर सेल ऑलवेज इमोर्टल असतात बघा, राईट ना. तर त्याची काय केली माहितीये का, इथे एक तुम्हाला केस स्टडी बघा, ती एक तुम्हाला इथे मेनली मेन्शन करून देतो बघा. मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर आउट ऑफ इंडिया एक बेसिकली फिमेलचं नाव आहे. फिमेलचं नाव होतं हेनरिटा लॅक्स. काय होतं, हेनरिटा लॅक्स. आता हिचं सिच्युएशन अशी होती की ही ज्यावेळी डिटेक्शन याच्यामध्ये झालं होतं, हिला झाला होता सर्व्हायकल कॅन्सर. काय झाला होता, सर्व्हायकल कॅन्सर. ऑलमोस्ट टाइम पिरियड जर सांगायचं म्हटलं तर 1951 ची बेसिकली केस तुम्हाला बघायला भेटणार आहे. काय असणार आहे, 1951. सिच्युएशन अशी झाली होती की या फिमेलमध्ये जो डिटेक्शन झाल्यानंतर सायंटिस्टने काय केलं माहितीये का, की पर्टिक्युलरली हिचे जे कॅन्सर झाला होता, सर्व्हायकल कॅन्सरचे जे काही टिश्यू होतात, सेल होतात, ते त्यांनी एक्स्ट्रॅक्ट केले होते, राईट ना. आणि देन त्यांनी त्याच्यावरती खूप वेळ रिसर्च यांचा चालू होता. सायमल्टेनियसली याच कॅन्सरने ती डेड पण झाली, मेली त्याच्यामध्ये, राईट ना. ती बेसिकली मरून गेली. देन त्यानंतर त्यांनी काय केलं माहितीये का, की त्या फिमेलच्या म्हणजे हेनरिटा तिचे बेसिकली जे सेल्स होते, त्या सेल्सला यांनी काय केलं माहितीये का, बाय द पर्टिक्युलरली लॅबमध्ये कल्चर करायला चालू केलं. म्हणजे त्या फर्दर बेसिकली लाईव्ह लाईव्ह व्हायला लागल्यात, एकदम जिवंत राहायला लागल्यात, त्या सेल कंटिन्यू झाल्यात. स्टील आता जर डिस्कस करायचं म्हणलं म्हणून 2025 आता जस्ट क्रॉस झालेल्या आहे बाळांनो, आतापर्यंत 75 इयर्स पर्यंत लॅबमध्ये या सेल अजून पण जिवंत आहेत बाळांनो. 75 इयर्स पर्यंत अजून पण ह्या सेल लाईव्ह कंडिशन मध्ये आहेत. आणि या सेलला अल्टिमेटली एक नाव देऊन टाकलं, त्याला म्हणतो आपण हेला सेल्स. हेलाचा हे जो असणार तो रिप्रेझेंट होतोय हेनरिटा आणि ला लॅक्स, राईट ना. त्या बेसिकली फिमेलच्या नावाने हेला सेल्स म्हणून दिलेले आहेत. अरे समजून घ्या, जिवंत म्हणजे कसं माहितीये का, त्या सर्व्हाइव्ह होत आहेत. त्यांना गरज नाही अदर बेसिकली एखाद्या कंपाऊंडची. समजून घ्या, आपल्या एखाद्या सेलला जर का आपल्याला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला कोणाची गरज आहे माहिती आहे का, कनेक्टिव्ह टिश्यूची. तुम्हाला त्याला कल्चर मीडिया प्रॉपर देणं गरजेचं आहे. सिच्युएशन अशी आहे की या सेलला, कॅन्सर सेलला तुम्ही थोडीशी कुठे ठेवून द्या, मिनिमल न्यूट्रिशन मध्ये स्वतःला ग्रो करताना बघायला भेटणार आहेत. अंडरस्टँड होतं मी काय म्हणतो ते. मिनिमल सरी न्यूट्रिशन भेटला म्हणजे समजून घ्या, एकाच सेलला जर समजा की पर्टिक्युलर ग्रो होण्यासाठी एक 10 ग्रॅम जर का तुम्हाला कार्बोहायड्रेट जर हवा असेल, तर हिला तुम्ही 2-3 ग्राम द्या कार्बोहायड्रेट, इमिजिएटली ग्रो होऊन जाईल. मेटाबॉलिक रेट इतका जबरदस्त आहे. तिला अदर कोणाच्याही बेसिकली फॅक्टरची गरज नाही. तिला जस्ट थोडीशी मायन्यूट कंडिशन मध्ये जरी फेवरेबल कंडिशन क्रिएट झाली ना, लगेच ग्रो व्हायला चालू होऊन जाते. म्हणून आतापर्यंत बेसिकली रिसेंट इयर पर्यंत पण ह्याला सेल्स बघायला भेटतील. बरं, इथपर्यंत हिचा एवढा वर्क चालला होता की बास रे बास, लिटरली सांगायचं म्हटलं ना, तर एका प्लेसवरून नाही, डिफरंट डिफरंट कंट्रीज मध्ये या बेसिकली सेलचं काय केलं माहितीये का, की आपण सॅम्पल पाठवून दिले. आणि त्यासाठी पैसा पण त्याच्यामध्ये त्यांनी चांगलाच कमवला, राईट ना. सॅम्पल घ्या, स्टडी करा. आजपर्यंत हे कॅन्सर सेल लाईव्ह कशा आहेत, जेनेटिक मटेरियल त्याचं स्टडी करा. हे स्टडी करायला चालू झालेत. इथंच नाही, तर ही बेसिकली अशी एक फेमस न्यूज झाली ना याच्यावरती. ही एक बघा, इथे एक म्हणजे रायटर आहेत, तेच ना, रेबेका स्क्लोट म्हणून. यांनी काय केलं माहितीये का, प्रॉपर याचं बेसिकली बुकच लिहून टाकलं. आणि एक टाइम पिरियड असा होता की वर्ल्ड वाईड बेस्ट सेलर बुक बनली होती. बेस्ट सेलर बुक बनली. बरं, लोक इथपर्यंत थांबायला पाहिजेत ना. एखादं जर का तुम्ही बायोपिक जर का बेसिकली काय जर तुम्ही जर का झालं असेल, राईट ना, तर त्याचं बुकवरती काय केलं माहिती का, डॉक्युमेंटरी बनवून झाली, मूवीज बनवून झाल्यात. आणि वर्ल्ड वाईड बेसिकली काय केलं माहिती का, फेमस झाली. लोक बघायला लागलीत. आता याचे 1-2 जनरेशन निघून गेले त्याच्यामध्ये, राईट ना. काय बेसिकली जे असणार आहेत आता, आजी पंचे आय थिंक मला कोणतरी होती वाटतं. त्याच्यानंतर तिचे बेसिकली फॅमिलीमध्ये लोकांना समजलं, पैसा, ही जी लोक आहेत, जे सायंटिस्ट आहेत, त्यानंतर बुक सेलर, बुक म्हणजे रायटर वगैरे असणार आहेत, किंवा बेसिकली मूवी जे बनवणार आहेत, हे सगळेजण आमच्या अँसिस्टरच्या सेलवरती काय करणार माहिती आहे? करोडो रुपये कमवायला लागले ते. करोडो रुपये कमवायला लागलेत. टाकली ना केस यांनी, डायरेक्ट केस टाकली. हा, तुमच्याकडे कॉपीराईट आहेत का?
ती जी हेनरिटा होती ती आमच्या फॅमिलीमधून बिलॉंग करत होती आणि तुम्ही तिच्या त्या सर्व्हायकल कॅन्सरच्या सेलचा एवढा मोठा जो बाजार मांडून ठेवलात. केस. विषय संपला तुमच्यावर केस. आता मग इथले काय सगळेजण बेसिकली नाही काहीतरी कॉम्प्रोमाइज करू कम्पेन्सेट करू कम्पेन्सेट करायचं आहे, ठीक आहे. 5% तुमचा जो काही बेसिकली असेल सम पर्सेंटेज राईट ना आमच्या खिशामध्ये आले पाहिजेत. 100 करोड जर का तुम्ही कमवलं मूवी मधून, 5 करोड खिशात जर आले नाहीत, अकाउंटला जर आले नाहीत, इमिजिएटली केस, कॉपीराईटची केस टाकणार तुमच्यावरती. सो अशा केसमध्ये हेनरिटा मेली पण मरता मरता फॅमिलीला करोड रुपये देऊन घेते. राईट ना. तर अशी बेसिकली प्रॉपर्टी, तर याच्यातून एक प्रॉपर्टी आपल्याला आयडेंटिफाय केली. कॅन्सरस सेल आर इमॉर्टल. कसे सेल असणार आहेत? इमॉर्टल. तर प्रॉपर्टी काय केलं माहिती का याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलेल्या आहेत. अय 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 अजून टाइम इथं बेसिकली बाकी आपला समजून घ्या. गप बसा. ठीक आहे ना. मग माझा इथे टॉपिक झालेला आहे. टॉपिक माझा झालेला आहे, समजून घ्या. टॉपिक झालेला आहे, मी जस्ट तुम्हाला रिकॅप देत चाललेलो आहे. तर ही बेसिकली काय असणार आहे माहिती आहे का की तुमच्या कशा प्रकारे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवरती मेटासिस होतं ते आपण डिस्कस केलेलं आहे राईट ना. त्याच्यामध्ये काय वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. कॅन्सर कॉझिंगसाठी तुम्हाला हे काय असणार आहे स्पेसिफिक तुमचे एस कार्सिनोजेनिक कंपाऊंड फिजिकल असणार आहेत, केमिकल असणार आहेत और बायोलॉजिकल असणार आहेत. सो फिजिकलच्या आत तुम्हाला काय मेनली मेन्शन करून दिलेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला पहिला पॉईंट इथं मेनली मेन्शन करून दिलेत हे काय असणार आहे टीथसाठी कांगरी देण्यात राहील बाळांनो. राईट ना. फिजिकल स्किन कॅन्सर याला कॉज करताना बायोलॉजी आणि सम ऑफ काय असणार आहे एक्स रेज, गामा रेज और युव्ही रेज की ज्याच्यामध्ये कॉमनली डिसीज होताना बायला भेटणार आहे झिरोडर्मा पिगमेंटेशन. राईट ना. पिगमेंटोसम और पिगमेंटेशन मेनली मेन्शन करू शकतो. कॉज काय बाधक असणार युव्ही रेज इन विच काय असणार आहे थायमाइन डायमरीज काय असणार आहे फॉर्म. आता याच्यामध्ये जे अमायनो ऍसिड याच्यामध्ये काय असणार डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. सो तुम्हाला इतकं कोणी विचारलं जाणार आहे बट एक माहित असायला पाहिजे की युव्ही रेज मुळे कोणता कॅन्सर होणार. तर आन्सर काय फक्त देणार ठेवा झिरोडर्मा पिगमेंटेशन. तर त्या पर्सनची अशी सिच्युएशन होऊन जाते बघा. भूत. तर यांना काय केलं जातं की अशा टाईपचे बेसिकली जॅकेट घेतले जातात राईट ना. त्यांना असं कोट बनवले जातात की बाबा या पर्सनला जर का बाहेर जगायचं असेल तर याच्यातून यावं लागेल ना पर्टिक्युलरली प्लेसवरती किंवा सन याच्यामध्ये जर याचं म्हटलं तर सन मधून जे बेसिकली सम ऑफ युव्ही बॉडीवरती आपल्यावरती होतात लिटल बिट अमाऊंट का पण येतात. बट त्या युव्ही जर का याच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर बेसिकली पर्सन सर्वाइव्ह होऊ शकणार नाही प्रॉपर. म्हणून त्याला स्केटिंग का करते आता खेळतय मजा करतय त्याला बाहेर पडण्यासाठी एक जॅकेट देऊन टाकले ना की जे युव्ही ला काय करेल की रिटेन करेल. सो ही कंडिशन झालेले आहेत. सो फर्दर काय असणार बघा केमिकल काही कंपाऊंड आपण डिस्कस केले होते. सो याच्यामध्ये बघितलं होतं आपण काय असणार आहे जे डाय वर्कर असतात युरिनरी ब्लॅडरचा कॅन्सर होऊ शकतो. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये इस्ट्रोजन मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. आर्टिफिशियल स्वीटनर और फ्लेवर मध्ये काय असणार आहे स्वीटनेस मेनली मेन्शन करतो. सॅकॅरिन रिस्पॉन्सिबल येताना बघायला भेटणार आहेत. ओरल कॅन्सर मध्ये टोबॅको राईट ना तंबाखू नंतर घ्या निकोटीन ते रिस्पॉन्सिबल असणार. बायोलॉजिकल मध्ये आपला स्पेशल हर्पिस व्हायरस सॅकोस कॅपोसी सार्कोमा राईट ना. तर या टाईपचे बेसिकली ध्यानात ठेवून घ्या. कॅन्सरसाठी काय असणार डिटेक्शन करण्यासाठी तुम्ही ब्लड एक्झामिनेशन करू शकता ब्लड कॅन्सरसाठी और टिश्यू डिटेक्शन करू शकता येस हिस्टोपॅथॉलॉजीच्या थ्रू और इव्हन काय असणार आहे एक्सरे इमेजिंग एक्सरे और काय असणार सोनोग्राफी और सिटी स्कॅन और एमआरआय तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता राईट ना. तर या टेक्निक आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आयडेंटिफिकेशन करून आयडेंटिफाय करू शकता. बाकीचे दिलेत पॅप्स मेअर काय असणार आहे फाईन निडल एस ऍस्पिरेशन सायटोलॉजी दिलेत. कोणी जास्त विचारत नाही एनसाठीच्या फक्त कन्सेप्ट माहित असू द्यात. फर्दर काय असणार आहे तुम्हाला याच्यामध्ये ट्रीटमेंटसाठी आपण बघू शकतो येस हे काय बायोप्सीवर काय असणार हिस्टोपॅथॉलॉजी जो मी तुम्हाला एनसाठी मधून सांगितलं क्लिअर करून टाकलेले आहेत. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी जर डिस्कस करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जनरली सर्जरी रेडिओथेरपी और इव्हन काय असणार तुम्हाला येस काही केमोथेरपी येताना बघायला भेटणार आहे और इव्हन काय असणार आहे इम्युनोथेरपी राईट ना. बट यांसाठी लास्ट ट्रीटमेंट काय यूज करते बघा महत्वाची गोष्ट इथे सांगितले. नोट मोस्ट कॅन्सर्स आर ट्रीटेड बाय द काय असणार कॉम्बिनेशन ऑफ सर्जरी त्याच्यामध्ये काय असणार आहे रेडिओथेरपी केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी. यानंतर जेनेटिक डिसऑर्डर येतात त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. हे तुम्हाला मदत करतील डेफिनेटली मदत करतील. मी पुन्हा एकदा सांगतोय तुम्ही ज्यावेळी 12th इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचा चॅप्टर ज्यावेळी स्टडी कराल ना त्याच्यावेळी हे जेनेटिक क्रोमोझोमल आणि जीन डिसऑर्डर डेफिनेटली मदत करणार आहेत. सो तुम्ही त्यावेळेला चेकआउट करा एकदा फाईल राईट ना. आणि यानंतर जर नेक्स्ट टॉपिक असं म्हणतं तर एनसाठीचा नेक्स्ट टॉपिक आपला असणार आहे ड्रग्ज आणि काय असणार आहे अल्कोहोल अब्युज राईट ना. तर तो टॉपिक आपण काय करणार आहे उद्याच्या क्लासमध्ये चालू करूया त्याच्याबद्दल तिथं डिस्कस करून घेऊया ठीक आहे. येस ड्रग्स अब्यूजचा काय असणार टॉपिक इथं चालू होताना बघायला भेटणार आहे. सो इथं सगळ्या कन्सेप्च्युअल कन्सेप्ट क्लिअर झालेले आहेत. म्हणजे जे काही डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन आपल्याला हवं होतं कसा कॅन्सर बेसिल कॉज होतोय एड्स कसा होतोय मलेरिया कसा होतोय सगळ्या गोष्टी मी त्या डिटेलमध्ये घेतलेल्या आहेत. आता फक्त आणि फक्त एनसॅट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे जे की तुमच्या डे टू डे लाईफ संघ कन्सर्न मध्ये येणार. ड्रग्सचा एक टॉपिक आहे त्यासाठी एक चार्ट मी प्रिपेअर करून ठेवलेत. तो चार्ट तुम्ही प्रिपेअर केला मोर दॅन सफिशियंट आहे. अशा टाईपचा काय असणार तो चार्ट येणार आहे राईट ना. हा चार्ट फक्त करायचा एनसॅटीनं 2 पानामध्ये सगळे ड्रग्स डिस्ट्रीब्युट करून टाकलेत बट आपण त्यांना चार्ट मध्ये घेऊन जायचं. तो चार्ट तुम्हाला डेफिनेटली लास्ट मोमेंट पर्यंत मदत करणार आहे. सगळ्यात बेसिकली असणार ड्रग जे असणार राईट ना
तुम्हाला यांच्यामध्ये ओपियम दिलेलं आहे, कॅनॅबिनाइड दिलेले आहेत, राईट ना, अल्कलॉइड्स दिलेले आहेत. त्या तिघांचे बेसिकली आपण काय करायचं, आपण चार्ट वाईज प्रिपरेशन करून घेऊया. एकदा जर का चार्ट प्रिपेअर झाले, मोर दॅन सफिशियंट आहे. तिथून पुढे काय असणार आहे, ऍडिक्शन आहे, राईट ना, और इव्हन काय असणार आहे, टॉबॅको, अल्कोहोल, आणि काय असणार त्याच्यावरती ट्रीटमेंट काय असणार आहे, राईट ना, ते आपण नंतर बघूया. सगळे थेरोटिकली कंटेंट आहे, बघूया आपण त्याला काय असणार. क्लिअर आहे पर्यंत? चलो, हरे कृष्ण.